सावळे आजीवा स्वरचा आवाज वाढव. सावळे परब्रह्म आवळे आजीवा मनी मन राणी वा घर केले. काय करू सये सावळे गोवित आपे आपलपत मन तेथी. बापर खुमा देवी वरु सावळी प्रतिमा मनी मन क्षमा एकदने. काय करू सई सावळी गोवित आपे आपलपत मन तेथे. विठ्ठला पाणी मंडना मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकायद्धातुं मुनीन्द्रे समागतति शन्तमानन्दकन्दम्. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाची सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दनी कलावज्ञ जीवधरार्थावतारम कलांकांकते ज्योतिकामोदिवक्रम फलानिशबाधापनुदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी. नमो कर्मभूमी जिते वाढलोमी. नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी. जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी मस्तक हे पायावै. वारकरी संतांच्या वचनायका कमळापती माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. लाली मेरे लाल की जित देखूं उतला देखन गई लाल को हो गई लालम लालाई. हनुमंत विराजी कथा करुमती अनुसार प्रेम सहित कधी धरू पधारिये पवन कुमार. सरस्वती माते द्यावी मद स्फूर्ती येतो का कुलती तुझ लागी. आपल्या बाळासी दरात हाती न करा फजिती जनामध्ये पंढरीचा देवरा. सचिदानंदनोपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कैवल्याचा पोतडा कैवल्याचा
भूती सुखरूप ज्ञानोबा माझा सावडे परब्रह्म आवडे या जीवा सावडे परब्रह्म आवडे या जीवा मनी मन राणी वा घर केले काय करू सये सावळे गोवित आपी आपलपत मन तेथे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबरायांचा 3 चरणाचा अतिशय महत्वाचा आणि भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर भगवंताचं दर्शन झाल्यानंतर आलेली अनुभूती व्यक्त करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावं आणि दर्शन झाल्यानंतर जी अनुभूती माऊली ज्ञानोबरायांना आली ती अनुभूती माऊली ज्ञानोबराय आजच्या अभंगातून देताना दिसतात. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो असा की निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र आलो. सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. स्वराचा आवाज आता थोडा कमी करा, राहू द्या, फक्त कमी करा. कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं. काय लागतं? बोलत चला, तुम्ही बोलतात ना? हो. कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता काय लागतंय? बोला ना. काय लागतंय? कारण लागतंय. कारण कोणी जर म्हणत असेल का हो आजचं कीर्तन काय कारण आहे, म्हणे विनाकारण आहे, होतंय का? नाही, विनाकारण कीर्तन होत. ऐका मायबाप, विनाकारण कीर्तन होत. पण खरं सांगू, विनाकारणच कीर्तन होत आहे. फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा. तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन कळतंय तुम्हाला. तर किम निमित्तानं आपण एकत्र आलो, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने प्रेमी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ या सर्वांच्या अथक अशा परिश्रमानं श्री हरिभक्तपरायण सद्गुरू राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य श्री गुरु वासुदेव नंदगिरी महाराज, बहुरूपी महाराज, वारकरी भूषण श्री हरिभक्तपरायण वैकुंठवासी बन्सी बाबा सुरवाडेकर, त्याच पद्धतीनं 1008 स्वामी महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज आणि परमपूज्य आदरणीय परमश्रद्धेय श्री हरिभक्तपरायण गुरुतुल्य असणारे निवृत्ती बाबा रायते यांच्या सर्वांच्या कुशल अशा आशीर्वादानं शुभ प्रेरणेनं चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह, त्यातल्या त्यात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वर्ष 30वे आणि 30व्या वर्षातील 20व्याचं कीर्तन म्हणजे हे माझ्या वाटेला आलेलं आहे. विठ्ठल 30व्या वर्षातील सप्त्याच्या 20व्याचं म्हणतो मी. नाही तुम्ही म्हणणार बाबा तुम्ही आम्हाला काही 20वा द्यायला आले का? नाही, ऐका. सप्ताह किती दिवसाचा असो मायबाप, सप्ताह 1 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो की सप्ताह 1 महिन्याचा असो, पण त्या सप्ताहाची सांगता जर वारकरी संप्रदायामध्ये कुठल्या नियमानं होत असेल तर ती काल्याच्या कीर्तनानं होत असते. म्हणून आज ही शेवटच्या दिवसाची सेवा म्हणजे काल्याची सेवा, सांगतेची सेवा ही माझ्यासारख्या अनाथ पामराच्या वाटेला आली. येऊन उपस्थित झालो, मी बरोबर टाईमावर आलो होतो. त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मला जो टायमिंग दिला होता त्या टायमात मी आलेलो आहे. टायमात तुम्हाला सोडणार आहे, कारण मला तुम्हाला जरी माझी काळजी नसली पण मला तुमची काळजी आहे. आपण घरून काहीच खाऊन आलो नाही, कारण आज भंडारा असल्यामुळे आज आपण त्याच ठिकाणी उपाशी पोटी आलेलो आहोत. दाबून आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे, पण प्रसाद फक्त अन्नदानाचा नाही, ज्ञानदानाचाही प्रसाद घ्यायचा आहे. या अनुषंगानं वेळेतच आपण कीर्तन या ठिकाणी थांबणार आहोत. तुम्ही सर्व श्रोता सज्जन मायबाप वर्ग एवढ्या बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलं, तुम्हाला द्यावे तेवढे कोटी कोटी धन्यवाद. एकदा स्वतः करता जोरदार टाळी वाजवा मायबाप. पाऊस पडल्यावानी टाळी वाजवू नका, नाही तर देव पण धोका द्यायला लागला बरं का. एकदा मोठ्यानं टाळी वाजवा स्वतः करता. आणि तुमचा म्हणून तुम्हाला बोलून जातो, बोलण्याचा माझा अधिकार नाही, पण लहान तोंडी मोठा घास घेतो. कीर्तन ऐकत असताना, परमार्थ करत असताना जेवढं देवाच्या जवळ बसता येईल तेवढं जवळ बसण्याचा प्रयत्न करायचा. कारण सांगतो, तुम्ही आयडिया, वोडाफोन, एअरटेल, BSNLच्या रेंजमध्ये जाण्यापेक्षा देवाच्या रेंजमध्ये या मायबाप. भगवान परमात्मा तुमच्या आयुष्याची रेंज कधी कमी पडू देणार नाही. ह्याच्यामध्ये खड्डं दिसतंय ना, एवढं जर तुम्हाला समजलं असलं नाही, भरून काढलं तर बरं होईल. तुम्ही मागची मंडळी पुढं आलात तर बरं होईल. या पुढे या, पुढं बसण्याचा फायदाही तुम्हाला सांगतो. काळजी करू नका, फक्त बोलू नका. या पुढे या. वा वा. धन्यवाद. जे आले त्यांना धन्यवाद, जे नाही आले त्यांना डबल धन्यवाद. ऐका
मी बोलत होतो भगवंताच्या रेंजमध्ये आलं पाहिजे. आजचंही कुठलं कीर्तन आहे हो, बोलत चला. महिला माता कुठलं कीर्तन आहे? काल्याचं कीर्तन. काल्याचं कीर्तन गोऱ्या माणसाचं आहे ना. आणि काल्याचं कीर्तन ओ काला एक बासुरीवाला. त्या भगवंताचं चरित्र आज आपल्याला उच्चारण करायचं आहे का? त्या भगवंताच्या चरित्रात आलेला खूप गोड प्रसंग आहे. जवळ येऊन कीर्तन काय ऐकावं? कीर्तनकाराच्या जेवढ्या जवळ बसता येईल तेवढं जवळ बसलं पाहिजे. कारण सांगतो, कारण असं आहे, देवाच्या रेंजमध्ये येणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला. कारण सांगतो, भगवान परमात्मा लहानपणी ज्यावेळेस खोड्या करायला लागलेत तर बरीच घराणे यशोदी मातेकडे येऊ लागलेत. यशोदा माईनं आता यमुना माईला त्या ठिकाणी एक नवस घातला. म्हणले, आई जर माझ्या कृष्णानं, माझ्या कानानं, माझ्या लालानं जर खोड्या करणं थांबवलं तर मी 1000 दिवे लावून तुला अर्पण करेल. ऐकताय ना? ऐकताय ना? 1000 दिवे लावून अर्पण करेल. एवढं म्हटल्यानंतर कृष्ण परमात्मा म्हणू लागला, आता यमुना माईचं अस्तित्व जर आपल्याला टेकवायचं असेल तर आपल्या खोड्या थांबवल्या पाहिजेत. माझ्या कृष्ण परमात्म्याने महिने 2 महिने खोड्या केल्याच नाहीत. आईला शाश्वती आली की आपला कृष्ण, आपला लाला आता खोड्या करत नाही. आईनं पटकन 1000 दिवे बनवले. एका हातात दिव्याची थाळी घेतली, दुसऱ्या हातात भगवान कृष्णाला घेतलं आणि यमुना माईच्या पात्राजवळ म्हणजे यमुना माईच्या नदीच्या काठावर येऊन बसले. भगवान परमात्मा थोडं पुढे जाऊन बसलेत. माईनं, यशोदा माईनं एक एक दिवा लावावा आणि यमुना माईच्या पात्रात सोडावा. माझ्या कृष्णानं एक एक दिवा घ्यावा आणि किनारावर आणावा. हे पाहिलं. पाहिल्याबरोबर यशोदा माईनं कृष्णाला विचारलं, लाला अरे करतो तरी काय? लालानं पटकन उत्तर दिलं, आई तू जे दिवे सोडते ना ते दिवे किनाऱ्यावर घेण्याचा प्रयत्न करतोय. आईनं पटकन स्मित हास्य करत विचारलं, लाला कृष्णा काना, अरे एक दिवे नाही राजा, 1000 दिवे. तू काय 1000 दिव्यांना किनाऱ्यावर आणणार आहे का? माझ्या कृष्ण परमात्म्यानं दिलेलं उत्तर गोड आहे. माझा कृष्ण परमात्मा म्हणतो, आई मी 1000 दिव्याचा ठेका घेतला नाही. आई जो दिवा माझ्या रेंज मध्ये येईल नाही त्याला मी किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करेल. विठाला. आणि म्हणून याच्या त्याच्या रेंजमध्ये जाण्यापेक्षा भगवान परमात्म्याच्या रेंजमध्ये येणं अत्यंत महत्वाचं आहे. या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हाला सर्व श्रोता सज्जन मायबापांचा दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. ज्यांच्या संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली, 30 वर्षापासून आपला हा परमार्थ चालू आहे. आणि भगवान परमात्म्याला एवढंच सांगणं आहे, यांचीही तुझ्यावरची प्रीती कशी राहू दे, अखंड दया तुझी प्रीती, तशी प्रीती या सर्व लोकांची राहू दे. या अनुषंगानं हे 30वे वर्ष ज्यांच्या संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली, परमश्रद्धेय परमादरणीय श्रीहरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू असणारे आणि महाराष्ट्राचं वैभव, नाशिक जिल्ह्याचं वैभव, पखवाजाच्या बाबतीत आणि ताकदीच्या बाबतीत आणि हातातल्या वजनाच्या बाबतीत आमच्या दादाचा नाद नाही करायचा, अशी महान भक्तपरायण ओंकार महाराज रायती या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या संपर्कातून ही सेवा प्राप्त झाली आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपरी ना बऱ्याच दिवस आधी ही सेवा दिली गेली. पण अनेक अडचणी असतात, पण सर्व अडचणींवर मात करत 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 भगवान परमात्म्यांनी तुमची परीक्षा घेऊन प्रयत्नाची पराकाष्ठा तुम्ही केली, तुमचा हा सप्ताह सफल झाला. या अनुषंगानं आजचं कीर्तनात कुठलीही अडचण आली नाही. येऊन या ठिकाणी उपस्थित झालो. या कीर्तनाकरता अत्यंत प्रार्थनीय महत्त्वाची उपस्थिती ज्यांची आहे, 8 दिवस ज्यांचं गायन ऐकून आपल्या कर्णपटलाद्वारे हृदयापर्यंत पोचवून आत्मिक समाधान आपल्याला ज्यांनी प्राप्त करून दिलं, असं महाराष्ट्राचं वैभव, आवाजाचे बादशाह श्री हरिभक्तपरायण परमश्रद्धेय गुरुवारी असणारे श्री हरिभक्तपरायण आमचे ऋषिकेश महाराज नवली या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. अच्छा, तुमच्या टाळ्या सांगतायत की त्यांचा आवाज तुमच्याकरता किती महत्त्वाचा आहे. त्याच पद्धतीनं आज ज्यांची साथ आहे, ते म्हणतात ना, जिथं शिव आहे तिथे विनाश नाही आणि जिथं शिव नाही तिथे अविनाश आहे. अशी हरिभक्तपरायण आज ज्यांची जागा भरून काढण्याकरता गोड गळ्याचे धनी मालक, गोड स्वभावाचे मालक श्री हरिभक्तपरायण अविनाश महाराज शेडके या ठिकाणी उपस्थित. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या बाजूला तिसऱ्या माईकवर जे आहेत, जे मधून मधून आम्हाला साथ करतील, हरिभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले, माझ्यावर नितांत प्रेम करणारे वारकरी संप्रदायाचे कानुयाई कल्पेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघंही चोपदार, डिजिटल चोपदार हेच ना? हां, डिजिटल चोपदार. नाव भरपूर आहे तुमच्या चोपदाराचं. समस्त टाळकरी, लहान बालगोपाळ, माझ्या माता भगिनीच्या तुळस घेऊन या ठिकाणी उभ्या आहेत. आणि तुम्ही सर्व आज कीर्तनाला आलेत आणि त्या अनुषंगानं आलेली आजच्या ह्या कीर्तनाला शोभा. विठ्ठल. आणि अत्यंत गोड महत्त्वाचं सामुसिष्टीम आहे. दादा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. चला, जास्त परिहारात वेळ न घालवता आपण चिंतनाकडे ओढूयात.
अभंग माऊली ज्ञानोबारांचा आहे. सावडे परब्रह्म आवळे आजीवा, मनी मन राणीवा घर केले, काय करू सये सावळे गोवित, आपे आपलपत मन तिथे. माऊली ज्ञानोबर आहे. भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर मला कसली अनुभूती आली, मला भगवान परमात्म्यामध्ये दिसतं तरी काय, याचं यथार्थ वर्णन या अभंगातून करताना दिसतात. आज शेवटचा दिवस आहे मायबाप. आजच्या कीर्तनाला सांगतेचं कीर्तन म्हणतात. कुठलं कीर्तन म्हणतात? बोला पटकन आता. कुठलं कीर्तन आहे? सांगतेचं. आजच्या कीर्तनाला समाप्तीचं कीर्तन म्हणतात. बरीचशी आमची कीर्तनकार मंडळी म्हणते ही समाप्ती नाही. हो, समाप्तीच आहे. समाप्ती म्हणजे काय? सम्य अधिक आपती बरोबर समाप्ती. सम्यक म्हणजे ज्ञान आणि आपती म्हणजे आपण होती. साधकाने साधनाच्या माध्यमातून सिद्धात्मक ज्ञान ज्या दिवशी प्राप्त केलं जातं त्याला समाप्ती असं म्हणतात. हा समाप्तीचा दिवस आहे, हा सांगतेचा दिवस आहे. म्हणून बघा, आजचं कीर्तन म्हणजे हे प्रसादाचं कीर्तन आहे, आणि दुसरं आजचं कीर्तन म्हणजे हे पगाराचं कीर्तन आहे. म्हणून अन्यत्र कीर्तनाचं मला बोलायचं नाही, पण आजचं कीर्तन म्हटलं माईबाप की आजच्या कीर्तनामध्ये बसलेला प्रत्येक श्रोता न श्रोता हा आनंदित असतो, प्रसन्न असतो. कारण सांगतो, प्रत्येक गावामध्ये 3 प्रकारचे लोक तुकोबाराय सांगतात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. माईबाप प्रत्येक गावामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. कुठले कुठले? सत्वगुणी, रजगुणी आणि तमगुणी. पण हे 3ही प्रकारची लोक काल्याच्या कीर्तनात आनंदित आणि प्रसन्न असतात. कारण काय सांगतो, सत्वगुणी लोक प्रसन्न याच्या करतायत, आनंदित याच्या करतायत, कारण आज जो काला भगवंतांना दुर्लभ आहे तो काला आज त्यांना सेवन करण्याकरता संतांच्या संगतीत भेटणार आहेत, म्हणून ते आनंदित आहेत. वैकुंठी तो ऐसे नाही. ऐका, नंतर रजगुणी लोक याच्याकरता प्रसन्न आहेत, कारण आज भगवंताच्या 9 रसाचं सेवन आज त्यांना होणार आहे आणि कर्णपटलाद्वारे हृदयापर्यंत पोहोचून आत्मिक समाधान प्राप्त होणार आहेत, म्हणून ते सुद्धा समाधानी सुखी आहे. आणि तमगुणी याच्याकरता प्रसन्न आहेत. 7 दिवसापासून गावात चालत असलेली कटकट आज काय होणार आहे? बंद होणार आहे, म्हणून ते सुद्धा आनंदित आहेत. म्हणजे आजच्या कीर्तनात असं एकही नाही की जो आनंदात नाही किंवा प्रसन्न नाही, म्हणून याला आनंदाचं कीर्तन म्हणतात. दुसरं, याला प्रसादाचं कीर्तन म्हणतात. आजचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे मायबाप. ऐका, कीर्तनकाराच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द आणि शब्द आज आपल्याकरता काय? बोलत चला, प्रसाद आहे. काय आवाज येते? काय प्रसाद आहे. आजच्या कीर्तनातून वादकाच्या हातातून निघालेला प्रत्येक नाद ब्रह्म आणि नाद ब्रह्म आपल्याकरता काय? प्रसाद आहे. आजच्या कीर्तनातून गायकाच्या मुखातून निघालेला प्रत्येक स्वर आपल्याकरता काय? प्रसाद आहे. आजच्या कीर्तनातून टाळकऱ्यांच्या हातात असलेला टाळ, त्याच्यातून निघालेला ध्वनी आमच्याकरता काय? प्रसाद आहे. आजच्या कीर्तनातून विण्यातून निघालेला, त्या तारला छेडल्यानंतर निघालेला स्वर आमच्याकरता काय? प्रसाद आहे. आजच्या कीर्तनात समोर असणारी दहीहंडी आमच्याकरता काय? प्रसाद आहे. आणि आजच्या कीर्तनातली नवी चप्पल आमच्याकरता काय? ते नाही, तेवढंच राहू द्या. चप्पल सोडून बाकी सर्वत्र आमच्याकरता काय? प्रसाद आहे. मला सांगा ना, अन्यत्र ही हंडी आम्हाला दिसत नाही का? मडकी दिसत नाही का? रस्त्याने भरपूर दिसतात. रस्त्याने एवढी मडकी दिसतात, भरपूर फुटलेली असतात, पण एवढी फुटलेली मडकी कुठल्याही मडकीचं छोटंसं तुकड किंवा खापर आम्ही घरी आणतो का? नाही. पण ऐका, आज जसा हंडीचा अभंग होईल आणि हंडी फोडल्यानंतर या ठिकाणी आमच्या माता माऊलींची गर्दी प्रसाद मिळवण्याकरता नाही, तर कशा करता असते? त्या खापरीचा तुकडा मिळवण्याकरता. कशा करता? कारण ऋषीदादा त्याचं वर्णनाचं आहे. तो खापरीचा तुकडा जर आपण मिळवला आणि तो घरी नेला आणि त्याला पाण्यात चांगला उघळवला आणि 50 वर्षापासून दुखत असलेली गुडघ्यांवर जर तो लेप लावला तर पुढच्या 15 दिवसात बरे होतात. किती दिवसात? शपथ, एवढ्या गोड टाळ्या वाजवल्या ऋषी दादा, एक तुकडा भेटला तर आज मानून जाईल मी तुम्हाला. पण ऐका, असं काहीच नाही, हे बगल पुराणातलं आहे. फक्त एवढं आहे, तो आज आमच्या करता प्रसाद आहे. विठ्ठल आजच्या कीर्तनात सर्वच गोष्टी प्रसाद आहे, म्हणून याला प्रसादाचं कीर्तन म्हणतात. आणि प्रसादे सर्व दुःखानं, प्रसादाने सर्व दुःख जात असतं. आणि प्रसाद देण्याचा अधिकार या जगाच्या पाठीवर फक्त 2 लोकांचा आहे. एक देवाचा आहे आणि दुसरा म्हणजे संतांचा आहे. कारण प्रसाद देण्याकरता आपल्याकडे सुख पाहिजे, आणि सुख फक्त 2 लोकांकडे, एक देवाकडे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, आणि दुसरं सुख, सुख एक हेची ठाये, सुख संसार
संतांचा दुसरं सुख कोणाकडे असेल तर ते संतांकडे. म्हणून ऐका, प्रसाद देण्याचा अधिकार सुद्धा दोन लोकांना, एक देवाला आणि दुसरं म्हणजे संताला. पहिला प्रसाद दिला भानुदास गीती गात. प्रसाद देतो प्रसाद देतो प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. हा प्रसादच आहे. ऐका, पहिला प्रसाद देवाला दिला आणि दुसरा प्रसाद दिला. एकची टाळी झाली चंद्रभागे वाढवण, माझा ज्ञान राज गोपाळांसी लाया वाटी, माझा ज्ञान राज गोपाळांसी लाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ. ऐका, आम्ही भाग्यवान आहे. आम्ही ज्या भारतात जन्माला आलो माई बाप, आम्ही भाग्यवान याच्या करता की आमचा जन्म भारतात झाला, आणि दुसरा आम्ही भाग्यवान याच्या करता की आमचा जन्म महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्राच्या पलीकडं वारकरी संप्रदायातला काला तुम्हाला दिसून येत नाही, आणि वारकरी संप्रदायाचा काला महाराष्ट्राच्या पलीकडे जर कोणी नेला असेल तर तो वारकऱ्यांनीच नेलेला आहे. नाहीतर अन्यत्र दुसऱ्या कुठल्याही राष्ट्रामध्ये त्या ठिकाणी, ऐका ना, दुसऱ्या कुठल्याही राष्ट्रामध्ये काला नाही. आम्ही भाग्यवान आहे भारतात जन्माला आलो. मला एकाने विचारलं, तुम्ही नेहमी भारताबद्दल बोलतात, राष्ट्राबद्दल बोलतात, असं तुमच्या भारतात काय आहे? मी त्याला एका वाक्यात उत्तर दिलं, पुढे निघालो, सांगतो. ऐका, अमेरिका ही जगाची तिजोरी आहे. काय? बोला बोला. काय? अमेरिका जगाची तिजोरी आहे. चीन जगाचं शस्त्रघर आहे. जपान जगाचं आयुर्वेद धाम आहे. ब्रिटन जगाचं सिंहासन आहे. ब्रिटन जगाचं सिंहासन आहे. जपान जगाचं आयुर्वेद धाम आहे. आयुर्वेदामध्ये जपानी लोकांचा एक नंबर आहे ओंकार. म्हणून बघा, जपानी लोक जास्त जगतात आणि चांगले जगतात. कोण? बोला बोला, बोलत नाही का तुम्ही? जाऊ घरी जाऊ का मी? कुठली लोक? जपानी लोक जास्त जगतात आणि चांगले जगतात. माझं असं मत आहे, जपानी लोक जास्त जगतात आणि चांगले जगतात, तसं जपानी पण मनुष्य जास्त जगतो आणि चांगला जगतो. म्हणून माणसाने मधून मधून जप केला पाहिजे. आता तुम्ही रेंज आली तर बरं आहे. म्हणून जपानी सुद्धा मनुष्य जास्त जगतो. ऐका, चीन जगाचं शस्त्रघर आहे. अमेरिका जगाची तिजोरी आहे. जपान जगाचं आयुर्वेद धाम आहे. ब्रिटन जगाचं सिंहासन आहे. आणि कोणी जर विचारत असेल ना, सांगा भारत काय? तर भारत हे जगाचं देवघर आहे. विठ्ठल त्यातल्या त्यात आमचा महाराष्ट्र म्हणजे ही संतांची आणि भगवंताची भूमी आहे. उत्तराखंडमध्ये फक्त देवभूमी आहे, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये फक्त संतभूमी नाही. आमची महाराष्ट्र भूमी ही संत भूमी देखील आहे आणि देवभूमी देखील आहे. आणि आम्ही भाग्यवान आहोत. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्या संतांनी काला केला, तो काला आम्हाला सेवन करण्याकरता भेटतो. भानुदास गीती गात. पहिला काला देवानी, दुसरा काला दिला माऊली ज्ञानोबरायांनी. आणि तोच काला आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सर्व गुरुवरांच्या आशीर्वादानं आज आपल्याला या ठिकाणी सेवन करण्याकरता भेटणार आहे. मग एकानं मला सांगितलं, म्हणजे महाराज बाकीचे कीर्तन नाही ऐकले तरी चालतात. मी असं ऐकलेलं आहे की 7 दिवस कीर्तन नाही ऐकली तरी चालेल, पण 8व्या दिवशी माणसानं कीर्तनाला गेलं पाहिजे. गावातला शांभव रामभाऊ म्हणतो, रामभाऊ अहो 7 दिवस झाले तुम्ही मंडपाकडे फळकले सुद्धा नाही, आज 8वं कीर्तन आहे, कमीत कमी आजच्या कीर्तनाला चला. रामभाऊनं पटकन विचारलं, कशा करता? अहो म्हणले काल्याचं कीर्तन आहे. बरं काय होईल? म्हणे काल्याचा प्रसाद भेटेल. म्हणे मग काला खाण्याकरता मी स्वर्गात जाईल. कुठे जाईल? मी मंडपात काय येऊ, मी कुठे जाईल? स्वर्गात. पण स्वर्गात काला नाही, कारण स्वर्गात कोण राहतं? बोला ना पटकन. एवढी भेमकावली तुम्ही. स्वर्गात कोण राहतं? देव राहतात. स्वर्गामध्ये कोण आहे? इंद्र, चंद्र, महेंद्र, युजेंद्र, धर्मेंद्र, राजेंद्र. फक्त 2 खाली आहेत, नरेंद्र आणि देवेंद्र. बाकी सर्व वरती आहेत. ऐका, स्वर्गात देव आहे. बरं मग देवांकडे जाईल? नाही. म्हणजे मग महादेवाकडे जाईल. कारण प्रकार आहेत ना. जो अमृत पिते है वो देव होते हैं. ऋषी दादा जे अमृत पितात, अविनाश दादा, ते कोण आहे? देव आहे.
जो विष पीते हैं वो महादेव होते और जो रोज थोडी थोडी पीते वो पतिदेव होते. देवांमध्ये सुद्धा प्रकार आहे. स्वर्गात देव राहतात म्हणजे ऐका, मग स्वर्गात जाईल पण स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गात काला नाही. मग ब्रह्मलोकात जाईल, ब्रह्मलोकात देखील नाही. वैकुंठात जाईल, वैकुंठीत आमच्या वारकरी संप्रदायातला नाशिक जिल्ह्यातला जर रवींद्र जडेजा जर कोण असेल ना तर आमचा दादा आहे. सर्वांचं मिश्रण इथं आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कालाचे, वैकुंठात काला नाही. मग काला कुठं आहे? काला हा फक्त वाळवंटामध्ये आणि मृत्यू लोकामध्ये, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये. माहिती का? वैकुंठात स्वर्गात काला नाही. म्हणून स्वर्गातल्या 33 कोटी देवांचा राजा ज्याचं नाव काय? इंद्र. त्या इंद्रानं त्या ठिकाणी एक युक्ती सुचवली. सर्वात हुशार पॉलिटिशियन मध्ये, राजकारणामध्ये सर्वात हुशार राजा म्हणजे इंद्र आहे. इंद्रानं डोकं लावलं, म्हणले काला स्वर्गात नाही पण आपल्याला काला खायचा आहे. पण ऐका, आपल्याला काला फक्त देवाच्या हाताचा स्पर्श झालेला किंवा संतांच्या हाताचा स्पर्श झालेला काला नको आहे. आपल्याला दोघांच्या हाताचा स्पर्श झालेला काला पाहिजे. आणि या अनुषंगानं इंद्रानं डोकं लावलं आणि सर्व देवांना सांगितलं, एक काम करा, आपण सर्व माशाचं रूप घेऊ आणि त्या यमुना माईच्या पात्रात जाऊन बसू. म्हणजे गोपाळ तिथं हात धुण्याकरता आलेत की त्यांच्या हाताला लागलेली रजकण, त्यांच्या हाताला लागलेली काल्याची कण आपल्याला सेवन करण्याकरता भेटतील. आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. इंद्राला असं वाटलं आपण हुशार आहे, आपण चतुर आहे. पण इंद्र विसरला होता की त्यांना काला वाटणारा तो चतुरा तो शिरोमणी गुण लावण्यासी खाणे तो भगवान परमात्मा आहे. सर्वांनी त्या ठिकाणी माशाचं रूप घेतलं, त्या पाण्यात जाऊन यमुना माईच्या पात्रात जाऊन बसलेत. आता देवानं पाहिलं. असं आहे का? देवानं लगेच गोपाळानं सांगितलं, गोपाळांनो आज कोणीही यमुना माईच्या पात्रात हात धुवायला जायचं, बोला ना, जायचं नाही. जसे तुम्ही नाही म्हणले सर्व गोपाळ म्हणले नाही. पण किती गोपाळ चांगले असले तरी एखादा आगाऊ, तुम्ही बघा ना, प्रत्येक गावाचा अनुभव किती चांगले राहू दे, एखादा टाळकरी खोडकर राहणार म्हणजे राहणार. आपलं नाही सांगत बरं, तिकडचं सांगतो आमच्याकडचं, ऐका. मग गोपाळ सर्व म्हणू लागले, ठीक आहे देवा. पण एक गोपाळ म्हणला, नाही मी गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तू जाईल? म्हणे हो जाईल. मग भगवान परमात्मा म्हणले, तुला काला देणार नाही. मग तो म्हणले, नाही नाही देवा, मला काला पाहिजे. पण मग माझा प्रश्न असा आहे देवा, काला खाल्ला, हात उष्टी असतील, मग ती हात पुसायची कुठं, हात धुवायची कुठे? मग तेव्हा भगवान परमात्मा सांगतात, पुसोनिया हासे टिरी सांगा ते हात. काय करा, तुमच्या मागच्या बाजूला पुसून घ्या. आता उलगडा काही मी करत नाही, मागच्या बाजूला पुसून घ्या. ऐका, यातल्यातलं मार्मिक चिंतन असं आहे सदा की जो काला 33 कोटी देवांचा राजा इंद्र याला दुर्लभ होता. इंद्र बनणं लय सोपं आहे बरं का. तुम्ही मी कोणी आपण इंद्र बनू शकतो. एकदम सोपी युक्ती तुम्हाला सांगतो. काय करावं लागतं इंद्र बनण्याकरता? काही नाही. 365 दिवस पैकी 365 दिवसापर्यंत यज्ञ चालवावा लागतो. आणि त्या यज्ञामध्ये फक्त हत्तीच्या सोंडी एवढी गावरान तुपाची धार ही अखंड 365 दिवस ठेवावी लागते. कळतंय ना तुम्हाला? एवढं केलं 365 दिवस झाले की एक यज्ञ पूर्ण होतो. असे 100 यज्ञ करावे लागतात. बघता किती कोणाकोणाची तयारी आहे? बाबा आमचं असं आहे, तूप चूप आमचं खरं नाही बाबा. पण इंद्र असल्यानंतर सुद्धा 33 कोटी देवांचा राजा आहे. पण इंद्राला जो काला दुर्लभ आहे तो गोपाळांच्या टिरीला आहे. कारण असं आहे, भगवान परमात्मा लहानपणी ज्यावेळेस खोड्या करायचे, भगवान परमात्म्यानं बघावं की गोपिकांना आपलं लेकरू त्या ठिकाणी पाण्यात टाकलेलं आणि ती काम करते. देवाला माहिती होतं सुखात या जीवाला भगवंताची कधीच आठवण होत नाही, पण दुःखात मात्र हा जीव भगवंताला आठवल्याशिवाय राहत नाही. नाहीतरी जो सुखात सोबत राहतो तो जीव आहे आणि दुःखात जो सोबत राहतो तो देव आहे. देवानं काय करावं? पटकन यावं, मागच्या दरवाजाने यावं, घरात प्रवेश करावा, त्या पाळण्याजवळ जावं आणि पाळण्याजवळ गेला की झोपलेलं बाळ, त्या बाळाच्या टिरीला चिमटी काढावी. काय काढावी? आणि चिमटी काढली की त्या बाळानं रडावं. आणि ते बाळ रडायला लागलं की गोपिकांना हातातलं काम
घ्यावं त्याला घ्यावं, पण त्याचं रडणं थांबत नाही, काम होत नाही. मग गोपिकाला देवाची आठवण व्हावी. याच्यातला देवाचा शुद्ध भाव एकच आहे, माझ्या भक्तानं एक अर्धा सेकंद सुद्धा मला विसरू नये, हा भगवंताचा भाव आहे. ऐका, भगवंताचा हात म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगाचा जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा हात गोपाळांच्या टिरीला लागला तर 33 कोटी देवांचा राजा इंद्र याला दुर्लभ असणारा काला गोपाळांच्या टिरीला भेटला. विठ्ठल विठ्ठल. असा हा काला जो दुर्लभ आहे, पण तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संता संगे, संतांच्या संगतीमध्ये तो काला आम्हाला भेटत असतो आणि त्या काल्याचं कीर्तन आहे. मग आजच्या कीर्तनामध्ये आजच्या कीर्तनकारानं आपला शहाणपणा बाजूला ठेवून फक्त एकच काम करावं. काय करावं? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. भगवान परमात्म्यानं जे गोकुळात चरित्र केलं त्याचं उच्चारण करावं. कारण संतांना माहिती होतं हा जीव जन्माला आल्यानंतर याच्या मनात अनेक प्रश्न राहतील, कुठल्या चरित्र, कुठल्या देवाचं चरित्र, कारण भगवंताचे एक अवतार नाहीत. मला सांगा, आपला सप्ताह चालू आहे 30 वर्षापासून, या सप्त्यामध्ये सकाळी काकडा होतो का? बोला ना बोला ना. किती वाजता? 8 वाजता की 9 वाजता? 8 वाजता? 5 वाजता ब्रह्ममुहूर्तावर. काही लोक 4 वाजता करतात, आपण 5 वाजता करतो. गोड गोड भजन आहेत, गोड गोड अशी पद आहेत, गोड गोड अशी अभंग आहेत, गोड गोड अशी चरण आहेत. त्याच्यातलं एक चरण आहे, अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, देखिला म्या त्यासी, बापर कुमादी वरून बांधणी कैसी, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. त्या भगवंताचे किती अवतार आहेत? अनंत अवतार आहेत. पण श्रीमद भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार आहेत. किती अवतार आहेत? बोला पटकन, किती अवतार आहेत? 24. कुठले मी सांगतो, तुम्ही पटकन मोजत चला, आपल्याकडे वेळ कमी आहे. 24 अवतार कुठले? ऐका, मोजा पटपट. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कलंकी, सुयज्ञ, कपिल, दत्त, धन्वंतरी, सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार, वेणुपुत्र, हैग्रीव, ऋषभ, नर, नारायण. किती झाले? म्हणून 24. हा 23. आणि 24वा हंस अवतार. परत आपल्याला मोजायला वेळ नाही. 24 अवतार भगवंताचे आहेत. पण त्यात मुख्य 10 अवतार आहेत. गर्ग संहितेमध्ये त्याचे 6 प्रकार आहेत. अंश अवतार, अंश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार. आणि परिपूर्णतम अवतार जर कुठला असेल तर पूर्ण अवतार रामकृष्ण. भगवंताचा राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार आहेत. एकदा काय झालं, काही आपल्या गावातली, पिंपरी गावातली साधक मंडळी नाथबाबांकडे गेली आणि नाथबाबांकडे गेल्यानंतर नाथबाबांना विचारलं, बाबा या जगामध्ये भगवंताचे अनंत अवतार आहेत, बाबा मला सांगा ना, या अनंत अवतारापैकी तुम्हाला किती अवतार आवडतात? नाथबाबांनी दिलेलं उत्तर गोड आहे. नाथबाबा म्हणतात, या अनंत अवतारापैकी मला फक्त 3 अवतार आवडतात. किती अवतार? 3. म्हणले कुठले 3 अवतार? मग नाथबाबांना बोलायला सुरुवात केली. नाथबाबांनी एका अभंगाची रचना केली. नाथबाबा म्हणतात, ऐका, मी अभंग म्हणून दाखवतो, मला गॅरंटी आहे तुम्ही सर्वजण मला त्या प्रश्नाचं उत्तर देणार की कुठला अवतार नाथबाबाला आवडतो. नाथबाबानं पहिलं चरण लिहिलं. नाथबाबा म्हणतात, ऐका, मला आवडणारा अवतार कुठला आहे? सुंदर ते ध्यान माडीवर घेवोनी, कौशल्या जननी गीती गाय. कुठला अवतार? वा वा, हुशार आहे हो तुम्ही. बर, दुसरा अवतार नाथबाबा म्हणजे ऐका, सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी, गोपाळ वा वा, कृष्ण अवतार. बाबा तिसरा कुठला अवतार तुम्हाला आवडतो? मग नाथबाबा म्हणतात, तिसरा अवतार ऐका, सुंदर दे ध्यान बेवरे जातडे, कळतंय ना, पुंडलिका पाठी उभे केले. तू तिसरा अवतार म्हणजे मला विठोबा म्हणजे पांडुरंगाचा आवडतो. मग नाथबाबा हे 3 अवतार तुमच्या करता कसे आहेत? मग नाथबाबांनी म्हणावं, सुंदर ते ध्यान एका जनार्दनी, जगवनी
सुंदर ते ध्यानानंदाच्या अंगणी आणि त्यातला कृष्णावतार. मग कृष्णावतारामध्ये देवानं गोकुळात लीला केल्यात, मथुरेत केल्यात, त्याच्यानंतर वृंदावनात केल्या. मग यापैकी कुठल्या लीलांचं वर्णन आम्ही करायचं? संत गोड म्हणतात, केले देवे दे गोकुळी. भगवान परमात्म्यानं जे गोकुळात चरित्र केलं ना, त्याचं उच्चारण आजच्या कीर्तनातून आम्हाला करायचंय. विठ्ठल असा हा जगाचा नायक, अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्ण परमात्मा. देव येताना सुद्धा 3 कारण आहेत, संत येताना सुद्धा 3 कारण आहेत, आणि जीव येताना सुद्धा 3 कारण आहेत. आज महत्वाचा मुद्दा आहे म्हणून जीव आणि संत सांगत नाही. देव येण्याची 3 कारण आहेत. भगवान परमात्मा गीतेत गोड वर्णन करतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे अर्जुना, मी येतो याला सुद्धा 3 कारण आहे. पहिलं कारण साधूंचं रक्षण करण्याकरता, दुसरं कारण दुष्टांचा संहार करण्याकरता, आणि तिसरं कारण धर्माची संस्थापना करण्याकरता. आणि असाच देव पुन्हा एकदा पृथ्वी मातीच्या आणि सर्व देवांच्या आग्रहास तो त्या ठिकाणी देवकी माता आणि वसुदेवाच्या पोटी जन्माला आला. कुठे? पहा कृष्णाचे वैभव. बंदी शाळेत वसुदेव कधी जन्माला आला हो माझा देव? अयोनी संभव नोहे काय क्षमी नामयाचा स्वामी प्रगटला. माझा भगवान परमात्मा कधी प्रकट झाला? दशरथे मारिला तोची होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवार हसे शुक सांगत असे परीक्षिती. आताच होऊन गेला ना की पुढे गोकुळाष्टमी आली का गेली? आता आम्ही एवढी बिजी झालो ते लक्षात नाही राहिलं. फक्त रोज तारीख एवढं लक्षात राहतो, बाकी काही नाही. ऐका, भगवान परमात्मा शुक्ल पक्षामध्ये भगवान परमात्मा बुधवारी बरोबर माध्यान्ह म्हणजे मध्यरात्रीला 12 वाजता भगवान परमात्मा जन्माला आले. भगवान परमात्मा जन्माला आले, सर्वांना आनंद झाला. पण मात्र देवकी मातेला दुःख झालं. कारण दुःख का झालं? कारण तिला माहिती होतं जसं बाकीचे लेकरं माझ्या भावानं म्हणजे कंसानं नेली, तसं हे लेकरू सुद्धा माझा भाऊ नेल्याशिवाय राहणार नाही. पण भगवान परमात्मा ज्यावेळेस प्रकट झाले, 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. आईच्या सांगण्यावरनं भगवान परमात्मा लहान झाले. आता आईला चिंता वाटू लागली. भगवान परमात्मा म्हणतात, आई चिंतिल्या रोकडे मनोरथ, काळजी करू नको, मी आहे ना, तू काळजी करू नको. जो मज होय अनन्य शरण तयासी निवारी मी जन्म मरण या लागे शरणांगत शरण मीची एकू. म्हणून आई काळजी करू नको, मी आहे. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. तुम्हाला ध्यान किधर आहे? इधर इधर इधर. हा, थोडंसं वाजलं की लगेच आपलं लक्ष दुर्लक्षित होतं. ऐका, आई काळजी करू नको. बाबांना सांगितलं, बाबा आता एक काम करा, मला उचला नंदाच्या घराला. नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला. आता मात्र तुम्ही मला गोकुळात घेऊन चला. ऐका, जगातला पहिला बाप स्वतःची चिंता न करता भगवान श्रीकृष्ण परमाला पारड्यात घेतलं, डोक्यावर घेतलं, निघाला. निघाल्यानंतर मध्ये यमुना माई लागली.
यमुना माईच्या पात्रात उतरले. गुडघ्याबरोबर पाणी, कमरेबरोबर पाणी, छातीबरोबर पाणी, गळ्याबरोबर पाणी आलं, नाका तोंडात पाणी जाऊ लागलं. पाणी का वाढत होतं? बोला पटकन. स्पर्श. पाणी का वाढत होतं? भगवंताचं दर्शन घेण्याकरता. श्रीमद भागवतामध्ये अनेक प्रकारची उत्तर आहेत, त्याच्यातलं काही गोड चिंतन आहे. पाणी वाढत होतं पहिलं याच्याकरता, जगाचा जगदीश्वर भगवान परमात्मा कसा दिसतो हे बघण्याकरता यमुना माईचं पाणी वाढू लागलं. दुसरं कारण, भगवान परमात्मा लहानपणी, कारण यमुना माई आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जे नातं होतं ते सासू आणि जावायचं होतं. आणि ऋषिकेश महाराज तुमचा अनुभव आहे की नाही मला माहिती नाही, पण या जगामध्ये सासू सर्वात जास्त जर प्रेम कोणावर करत असेल तर फक्त जावाई बापूर. नागाचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. नागाचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा म्हणजे अनुभव आहे व तुम्हाला. नाकाचा मोती ठेवी गहा नाही. बरं आहे, आम्हालाच बघावं लागणार आहे बघ काहीतरी. आणि खरं सांगू का, नाही केलं तर खूपच चांगलं आहे बघ. कारण मला आहे ना, एक जण कीर्तन संपल्यावर, आता आमच्याकडे प्रथा आहे जळगाव जिल्ह्यामध्ये, आता चुकून इथं धुळे झालं पण आम्ही जळगावचे. एक जण कीर्तन संपलं ना आमच्याकडे. आता आमच्याकडे कशी प्रथा आहे, नाना नाना तुमचं नाव काय? जॅकेटवाले नाना, तुमचं नाव नानाच आहे का? वा वा, योग योग वा. ऐका ऐका नाना, कीर्तन संपलं ना आमच्याकडे कशी प्रथा आहे, कीर्तन संपलं की लोक पाय पडायला येतात, नमस्कार करायला येतात. आणि नमस्कार करायला आले की खिशातली 200ची 500ची कडक मोठ पाय ठेवतात. तुमच्याकडे आहे नाही? मग आजचा योग चांगला आहे, सुरुवात करायला काय हरकत. ऐका ऐका, नमस्कार करायला आलं नाही, एकानं मला विचारलं, म्हणे बाबा तुम्ही कीर्तन तो सर्व सांगितलं पण माझा एक प्रश्न आहे. म्हटलं विचारा. म्हणजे प्रश्न असा आहे बाबा, मला खरं खरं सांगा. म्हणजे बाबा आमची माता माऊली लग्न झालं लगेच पटकन लक्षात येतं, तिच्या कपाडावर कुंकू आहे, गळ्यात काय मंगळसूत्र आहे, पायात काय जोडवेत, पण माणसाचं लग्न झालं हे कशावरनं? म्हटलं बुवा मला उत्तर माहिती नाही, माफ करा. आणि जे माहिती नाही माणसानं माघार घ्यायला काही हरकत नाही, स्पष्ट बोलावं माणसाने. नाही जमलं नाही जमलं, देव थोडी आपण सर्वच आपल्याला जमाय बसलं म्हणून. ऐका, मी त्याला म्हटलं नाही नाही नाही, तुम्ही कीर्तनकार आहे, एवढी रक्षणा घेतात, फेटा बांधतात, लोकांना शिकवतात आणि एवढं तुम्हाला माहिती नाही? सांगा उत्तर. उत्तर दिल्याशिवाय जाऊ देणार नाही. त्याला म्हटलं एकदम सोपं आहे. माझ्या माता माऊलीचं लग्न झालं की तिच्या डोक्यावर, तिच्या कपाडावर कुंकू आहे, गळ्यात त्या ठिकाणी मंगळसूत्र आहे, पायात काय जोडवे, लक्षात येतं. माणसाचं लग्न झालं कशावर? म्हणतं समजा ज्याचं तोंड पडेल समजून घ्यायचं याचा कार्यक्रम झालेला आहे. हाय का विठाला विठाला. संसाराचं सांगायला तुमच्या पुढे आलो नाही, पण आला विषय म्हणून सांगितलं. ऐका, नाकाचा मोती ठेवी गहाण. सासू आणि जावायचं नातं आहे. कोणाचं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि यमुना माई. तुम्ही म्हणणार महाराज कशावरनं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा भगवान विष्णूचा अवतार आहे, अंश अवतार आहे. भगवान विष्णू परमात्मा यांची पत्नी जिचं नाव लक्ष्मी माता आहे, आणि लक्ष्मी माता ही कुठून प्रकट झाली? समुद्रातून, समुद्र मंथनातून. म्हणजे लक्ष्मी मातेचे वडील कोण आहे? बोला ना पटकन, कोण आहे? समुद्र. कोण आहे? लक्ष्मी मातेचे पिताश्री समुद्र आहे. आणि समुद्र ज्या अर्थी पिताश्री आहेत, या जगातल्या सर्व नद्या त्या समुद्राच्या पत्न्या आहेत. त्याच्यातली एक नदी म्हणजे यमुना माई आहे. यमुना माई सुद्धा समुद्राची कोण आहे? मग ज्या अर्थी समुद्र लक्ष्मी मातेचा पिता आहे, त्या अर्थी यमुना माई कोण झाली? आई. आणि ज्या अर्थी आई झाली त्या अर्थी भगवान विष्णू परमात्म्याची कोण झाली? सासू. आणि भगवान विष्णू परमात्म्याची सासू म्हणजे कृष्णाची कोण? सासू. मग लहानपणीच आपला जावाई किती गोड दिसतो हे बघण्याकरता पाणी वाढू लागलं. मग मला तर खरं खरं सांगा, भगवान परमात्म्याने काय केलं? बोला ना बोला ना. सासूला लात मारणार, भले आईला मारल्याशिवाय राहणार. वा वा, धन्यवाद. पण सासूला लात मारणार. मग मूर्खातला मूर्ख जावाई जर सासूला लात मारू शकत नाही तर हा तर ब्रह्मांडाचा नायक, चतुरातला चतुर आहे. हा लात मारल का? देवाची लीला आहे. नवल केवळे केवळे, नवल नवल केवळे केवळे नकळे का अनोबाचे गोडे. भगवंतानं पाय दाखवला आणि हलक्या हातानं बोटाचा स्पर्श दिला, पाणी पटकन कमी झालं. जसं कमी झालं तसं माझी यमुना माईनं मधून वाट करून दिली. कृष्णा, अरे जरी मी वरतून दिसायला काळी असली मात्र अंतकरणातून निर्मळ आहे, हा भाव यमुना माईचा आहे. विठ्ठल आणि एवढ्या अडचणीमध्ये सुद्धा मध्यरात्रीच्या वेळेला आमच्या वासुदेव बाबांना भगवान परमात्म्याला डोक्यावर घ्यावं. श्रीमद भागवत महापुराण आम्हाला खूप काही शिकवतं मायबाप. जसं रामायण आम्हाला शिकवतं, रामायणानं आम्हाला धर्म शिकवला. काय शिकवला? बोला ना, काय शिकवला?
हमें निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण, सिखाती रोज रामायण, सिखाती रोज रामायण, सिखाती रोज रामायण, हमें निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण. जसा धर्म आम्हाला रामायणाने शिकवलं तसं श्रीमद भागवतानं सुद्धा आम्हाला खूप काही शिकवलं. पहिलं काही शिकवलं असेल की बापाची जागा या जगाच्या पाठीवर दुसरं तिसरं कोणीच घेऊ शकत नाही. किती अडचणी असल्या तरी बाप त्या अडचणींना सामोरं जाऊन आपल्या लेकरांचा त्या ठिकाणी संरक्षण केल्याशिवाय राहत नाही, त्याला बाप म्हणतात. ऐका, बाप कोणाला म्हणतात? बाप नावाचा विठ्ठल जर तुमच्या पाठीशी असला ना माई बाप, तर आयुष्याचं पंढरपूर व्हायला वेळ लागत नाही, याला बाप म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. वासुदेवजींनी उचललं, इकडे ठेवलं, इकडची माया उचलली, तिकडे नेली. सकाळी 4 वाजले, ब्रह्ममुहूर्तावर गोपिका उठली. वहिनीच्या खोलीतून एवढा लखलखीत प्रकाश कशा करता येतो हे बघण्याकरता पुढे सरसावली, कावड बाजूला केलं. डोळ्यावर एवढा प्रकाश की 100 मर्कुरी एकत्र केल्यानंतर सुद्धा जेवढा प्रकाश येऊ शकत नाही एवढा प्रकाश. कारण या प्रकाशाचा बापाचा 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 बाप जन्माला आलेला होता. डोळ्याची चकाकणी बाजूला करून पुढे झाली तर जगातलं सर्वात रूपवान तेजस्वी गोंडस बाळ वहिनीच्या बाजूला खेळताना दिसलं. पाहिल्याबरोबर 2 सेकंदासाठी समाधी लागली. समाधी अवस्थेतून बाहेर आली, पळत पळत अंगणात आली. सकाळचे 4 वाजलेले आहेत. नंद बाबा गोधन करतायत, म्हणजे गाईचं दूध काढतायत आणि अंगणात येऊन उभं राहून त्या गोपिकेने सकाळी 4 वाजता आवाज द्यावा, नंद भैया. किती वाजता? 4 वाजता. नंद भैया. नंद बाबांना आवाजाच्या दिशेनं कान नेलेत. म्हणले आवाज दुसरा तिसरा कोणाचाच दिसत नाही. कोणाचा दिसतो? आपली बहीण सुनंदाईचा दिसतो. नंद बाबांना तिकडनं आवाज दिला, क्या हुआ सुनंदा. मग सुनंदानं म्हणायला सुरुवात केली, नंद भैया. परमात्म्याला बघण्याकरता नंद बाबा पुढे यशोदामाई जवळ सरसावले. ऐका, नंद बाबाला ज्यावेळेस संतती झाली, नंद बाबाला मुलगा झाला, त्यावेळेस नंद बाबाचं वय होतं ऐन भर तारुण्यामध्ये 90 वर्ष. किती ऐकता तुम्ही? 90 वर्ष वयामध्ये नंद बाबाला मुलगा झाला. म्हणून आपण हार मानू नये आणि असं म्हणू नये की देवाने आम्हाला काहीच दिलं नाही. खरं सांगू का? ऐका ऐका, एक महत्वाचं वाक्याच्या कीर्तनातून घरी घेऊन जा. ऐका मायबाप, एक सांगतो तुम्हाला, खरं बोलून सांगतो, माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो. ऐका, हा आता गोड वाटलं तुम्हाला. ऐका, केली तर ती जाईल ना, तुमचं काय जाईल, पण माझी भाकर थांबवल तिथं काय दुसरी आणलं मी, काळजी करू नका तुम्ही. ऐका काय सांगत होतो, महत्वाचं वाक्य, भगवान परमात्मा आपल्याला ते कधीच देत नाही जे आपल्याला हवं असतं. भगवान परमात्मा आपल्याला तेच देतो ज्याची आपल्याला गरज असते. विठ्ठल विठ्ठल. भगवंताच्या नावानं काड्या कोरणं बंद करा.
देवानं मला हे दिलं नाही, देवानं ते दिलं नाही. 90 वर्ष वयामध्ये नंदबाबाला मुलगा झाला. मुलगा बघण्याकरता पुढे नंदबाबा आले. नंदबाबानं त्या देवाला पाहिलं. एवढं गोड स्वरूप माझ्या देवाचं, आहा हा हा, किती गोड. अहो सोपं सांगतो तुम्हाला, हे पिंपरी गाव आहे. या पिंपरी गावातल्या एखाद्या गलीमध्ये एखाद्या ओट्यावर 6 महिन्याचं लेकरू जर आपण पाहिलं ना, तर पाहिल्या एखाद्या लेकराला बघून एवढं अट्रॅक्शन होतं की असं वाटतं पटकन जावं, त्याला उचलावं, 2-4 मुके घ्यावे आणि पुन्हा ओट्यावर ठेवून निघून जावं. बरोबर आहे ना? ऐका, ते कोण्या माणसाचं आहे, कोण्या जातीचं आहे आपल्याला घेणं देणं नाही. पिंपरी गावातलं ओट्यावरचं 6 महिन्याचं लेकरू जर तुम्हाला एवढं अट्रॅक्ट करतं मायबाप, तर या लेकराला ज्या देवानं बनवलं तो देव किती अट्रॅक्टिव्ह असेल. नाम तुम्हारा इतनी सुंदर, येते का लक्षात? जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर हो. किती गोड माझा देव. कसा दिसतो, कसा दिसतो? सावळे आवडे
मनी मन राणी वा घर केले, मनी मन राणी वा घर केले, मनी मन राणी वा घर केले, मनी मन राणी वा घर केले. या लोकांचं वाजवणं गायन ऐकलं की असं वाटतं कीर्तन करूच नाही, पण पोटापुरता का आहे ना, आहे का नाही, बोलावं लागेल. आणि एवढं गोड म्हटल्यानंतर तुम्हाला ही म्हणण्याची गरजच नाही पडली पाहिजे कीर्तनकाराची की टाळी वाजव म्हणून. तुम्ही तिकडनं प्रतिसाद दिला पाहिजे, क्या आवाज आहे, वा वाजवा एकदा जोरात टाळी. हा, गुणीजनांना काही देऊ नका. हे कलाकार नाही बरं, हे वैष्णव गुणीजन आहे. कलाकार त्याची कला दाखवतो, गुणी त्याचा गुण दाखवत असतो. गुणीजनांना तुम्ही काही देऊ नका मायबाप, पण त्यांना तुम्ही दाद द्या. अहो त्यांना अजून स्फुरण येतं, अजून चांगल्या पद्धतीनं ते तुमच्या समोर त्यांचा जो गुण आहे तो प्रकट करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही म्हणा ना वा अप्रतिम, नाही म्हणता आलं तर कडक म्हणा ना. कारण एक वेळ तुम्ही त्यांना पाकिट नाही दिलं तरी चालेल, ते डबल द्या, पण त्याच्या सोबत दात पण द्या. एवढा गोड दिसतो माझा भगवान परमात्मा. तुकोबराय म्हणतात नंद बाबानं त्या भगवान परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर स्थिती प्रकट झाली. सावडे परब्रह्म आवडिया जीवा, आवडिया जीवा, मनी मन राणीवा घर केले. देवाला पाहिल्यानंतर शाश्वती अशी आली की याच्यासारखा सुंदर जगात दुसरा कोणीच नाही. माझा देव कसा आहे, रूप सावडे सकुमार, रूप सावडे सकुमार, कानी कुंडल मकराकार, मकराकार सकुमार, रूप सावडे सकुमार. वारकऱ्यांना विचारलं आमचा देव कसा आहे. राजस सुकुमार मजला मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोलिया, रवी शशी रवी शशी कळा आलोपलिया असा माझा भगवान परमात्मा आहे. त्याला पाहिल्यानंतर नंद बाबा म्हणतात मला असं स्वरूप प्राप्त झालं, मला अशी अनुभूती आली. सावडे परब्रह्म आवडिया जीवा, मनी मन राणी वा घर केले. त्या देवाला पाहिल्यानंतर एवढा आनंद. त्याच्यामुळे भगवान परमात्मा गोकुळात जन्माला आले. गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळातलं जे सुख आहे ना ते वाढतही नव्हतं, म्हणजे घटतही नव्हतं, पण दिवसेंदिवस मात्र वाढत होतं. शास्त्रकारांनी 3 प्रकारचं सुख सांगितलं. एक विषय सुख आहे, दुसरं ब्रह्मसुख आहे आणि तिसरं भक्ती सुख आहे. विषय सुख हे दिवसेंदिवस घटत जातं, ब्रह्मसुख वाढतही नाही घटतही नाही, आणि भक्ती सुख हे दिवसेंदिवस वाढत जातं. विषय सुख आपल्यामध्ये बघा, आपण खरं खरं सांगा, तुम्हाला तुमच्या शेजारच्याची शपथ आहे, तुमचं लग्न झालं त्या दिवशी तुम्ही जेवढे आनंदित होतात तेवढे आज आहात का? बोला ना बेटा, मन में लड्डू फुटा. आहात का? नाही.
तेव्हा जेवढा आनंद आहे तेवढं, कारण हे विषय सुख आहे. म्हणून तर असं म्हणतात आमचे गुरुवरे म्हणायचे, लग्न झालं की नव्यानं पत्नीला म्हणावं, काय म्हणावं, चंद्रमुखी, कालांतरानं तिला म्हणावं सूर्यमुखी, आणि कालांतरानं म्हणावं ज्वालामुखी. याला विषय सुख म्हणतात. ब्रह्मसुख हे घटत नाही, वाढतही नाही, आणि भक्ती सुख हे दिवसेंदिवस वाढत जातं. एवढं सुख की त्या सुखाला सुख पाव- घडोघडी वाढू लागे, वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी सुख घडोघडी वाढू लागे, तसं घड्याळाचा काटा सुद्धा वाढू लागे. मग राम नामे उपजे आवडे. सुख घडोघडी वाढू लागे. सुख हे दिवसेंदिवस वाढत असतं. गोकुळातलं सुख अंत पार नाही लेखा. कारण गो नाम इंद्रिय कुल नाम समूह, इंद्रियांच्या समूहामध्ये एकदा का भगवान परमात्मा विराजित झाला की तिथल्या सुखाला पारावार उडत नाही. गोकुळ झालेलं ते सुख आहे. कारण बाळ कृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. मग इकडनं जाणारे एका गौडणीनं तिकडनं येणाऱ्या एका गौडणीला विचारलं, म्हणले बाई तू कुठं गेलती? म्हणे नंदबाबाच्या घरी. म्हणे का बरं? म्हणे त्या नंदबाबाला मुलगा झाला बघण्याकरता. बघितलं का कसा दिसतो? त्या गोपिकेनं सांगावं, सावडे परब्रह्म आवडे या जीवा, मनी मन राणेवा घर केले, मी त्याला पाहिलं, तो सावळा आहे. पण सर खरं सांगू, त्याला पाहिल्यानंतर अनुभूती प्राप्त झाली की तो परब्रह्म आहे. शब्द ब्रह्म वेगळं आणि परब्रह्म वेगळं. तो परब्रह्म आहे आणि त्याला पाहिल्यामुळे गत काय झाली, मनी मन राणेवा घर केले, त्यानं माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी घर केलेलं आहे. ऐका, हा गोड जो स्पर्श आहे तो असा आहे. आमचे श्री गुरु म्हणायचे की एकदा वेद आणि वेदातल्या श्रुत्या भगवान परमात्म्याकडे गेलेत आणि भगवान परमात्म्याला सांगू लागले, देवा तुझं आतापर्यंत निश्चित मुखानं आम्ही वर्णन केलं देवा, पण वर्णन केल्यानंतर सुद्धा न इति नेनती गोविंदुरे, पण तरी आम्हाला शक्य झालं नाही. पण देवा आता आमची इच्छा आहे. कोण म्हणतोय? वेदातल्या श्रुती आणि वेद म्हणतो, देवा आता आमची इच्छा आहे की विधिमुखानं आम्ही तुझं वर्णन करावं. भगवान परमात्मा म्हणतात, चिंतिल्या रोकडे मनोरथ, काळजी करू नका, मी तुम्हाला सांगतो. मी गोकुळामध्ये द्वापार युगामध्ये त्या ठिकाणी अवताराला येणार आहे. तुम्ही सर्व त्या ठिकाणी वेदातल्या श्रुत्या गोपिका म्हणून त्या गोकुळात या. तुम्ही गोपिका म्हणून गोकुळात आलेत की मी तिथं येईल ना, मग तुम्ही मात्र विधिमुखानं माझं वर्णन करा. त्या वेदातल्या सर्व श्रुत्या जेवढ्या कर्मपरश्रुत्या होत्या, या सर्व कर्मपरश्रुत्या त्या गोकुळामध्ये त्या ठिकाणी सुनबाई म्हणून, म्हणजे सुनच म्हणता ना, सुनबाबा सुनबाई म्हणून त्या ठिकाणी प्रकट झाल्या. गोकुळात येणाऱ्या जेवढ्याही वेदातल्या ज्ञानपरश्रुत्या होत्या या त्या ठिकाणी मुली म्हणून त्या ठिकाणी प्रकट झाल्यात. आणि गोकुळात येणाऱ्या जेवढ्याही भक्तिपरश्रुत्या होत्या त्या ठिकाणी सासू म्हणून त्या ठिकाणी प्रकट झाल्यात. तिघही प्रकारच्या श्रुत्या गोकुळात आल्यानंतर त्यांनी देवाला पाहिलं आणि मग त्या श्रुतींनी भगवंताचं वर्णन केलं. सावडे परब्रह्म आवडे या जीवा, मनी मन राणेवा घर केले. पण वर्णन झाल्यानंतर सुद्धा देवाचं वर्णन कमी का हो? आता कालचं कीर्तन बघा ना तुम्ही, किती आवरलं तरी ती आवरत. आपल्यासारख्याला एवढं गोड वाटतं, त्या वेदाला कसं वाटत असेल, वेदातल्या श्रुत्यांना कसं वाटत असेल. देवाचं अवतार कार्य संपलं, देव निघून गेले, वेदातल्या श्रुत्या निघून गेल्यात. वेद पुन्हा काही कालांतरानं देवाकडे गेला, देवा पुन्हा तुझं वर्णन करण्याची इच्छा आहे. देव म्हणे अजिबात नाही, मी एकदाच चान्स देतो, पुन्हा ऐका काय बोलले देव, मी एकदाच चान्स देतो, पुन्हा फॉर्म एकदाच भरायचा, पुन्हा भरायचा. कुठला फॉर्म? शाळेचा म्हणतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका. ऐका, मी एकदा चान्स देतो, पुन्हा भगवान देताय, छप्पर फाडके देताय, लेकिन बार नाही देताय, एक ही बार देताय. फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. देव प्रत्येकाच्या आयुष्यात संधी देतो, फक्त त्या संधीचं सोनं आम्हाला करता आलं पाहिजे. भगवान परमात्मा म्हणतात, आता पुन्हा तुम्हाला चान्स नाही. देवा आम्हाला जर तुम्ही पुन्हा संधी दिली नाही तर देवा याद राखा, गाठ आमच्याशी आहे आणि या वेदामुळे तुमचं अस्तित्व आहे. देवा तुमचं अस्तित्व आम्ही नाहीचं केल्याशिवाय राहणार नाही. गावागावात गलीगलीत जाऊन सांगू, सप्त्यात जाऊन सांगू की देव नाही, देवाचं अस्तित्व मान्य करायचं नाही. बोला काय करायचं? देवानं विचार केला,
की जर गमत आपल्या कॉलर पर्यंत येत असेल तर माणसानं 2 पाऊल मागे यायला काही हरकत. आणि खरंच फार मारामारीपर्यंत येत असेल तर 2 पाऊल मागे या, कमीत कमी शर्टाचे बटणं तरी ठिकाणावर राहतील. जिरू नका. माणसाला आयुष्यात आमचे गुरुजी एक वाक्य गोड सांगतात ओंकार. आमचे गुरुजी म्हणायचे की माणसानं सर्व करावं पण एक गोष्ट करू नये. काय? अभिमान करू नये. काय करू नये? गर्व, अभिमान मी पण आणू नये. कारण ज्यानं ज्यानं गर्व केला त्याचा त्याचा नाहीसा झाला. गर्व केले रावणाने, गर्व केले रामाने मारिला, बाणाने मारिला, या मरणाच्या वेळी येईल काम तुला हरिनाम बोला. ज्यानं ज्यानं गर्व केला त्याचं जिरणार. आणि ज्याला अभिमान आला, ज्याला गर्व आला ना, त्यांनी एकच शब्द 3दा फिरवायचा. कुठला शब्द? जिरणार, जिरणार आणि जिरणार. मग तिथं मी असो की माझा बाप असो, जिरणार. विठाला करायचा नाही. वेद म्हणू लागला जर आमचं तुम्ही म्हणणं ऐकलं नाही तर आम्ही मात्र तुमचं अस्तित्व नाहीचं केल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्मा कॉलर पर्यंत गंमत येत असेल माघार घ्यावी. देव म्हणले एक ऐका. आता तुम्हाला येता येणार नाही पण ऐका, कलियुगामध्ये मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय त्या ठिकाणी अवताराला येतील. आणि ज्ञानोबाराय अवताराला आलेत की त्या ज्ञानोबारायांच्या मुखात तुम्ही जाऊन बसा. तुम्ही ज्ञानोबारायांच्या मुखात जाऊन बसलेत आणि माऊली ज्ञानोबारांना माझं दर्शन झालं की मुखातून निघालेला प्रत्येक शब्द आणि शब्द हा तुमचा असेल आणि तुम्हाला समाधान प्राप्त होईल. वेदातल्या सर्व श्रुत्या कलियुगामध्ये माऊली ज्ञानोबारायांच्या वाणीमध्ये मुखामध्ये जाऊन बसल्यात. आणि बसल्यानंतर योग्यांना दुर्लभ असणार, जपी तपी ज्ञानी संयम जोगी यांना दुर्लभ असणारा देव माऊली ज्ञानोबारांना पाहिला. योगी दुर्लभ भगवान माऊली ज्ञानोबारांनी देवाला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर माऊली ज्ञानोबाराय म्हणू लागले, सावणे सावणे परब्रह्मा आवडे या जीवा. आणि माऊली ज्ञानोबारांच्या मुखातून निघालेले शब्द वेदांना समाधान झालं. तो भगवान परमात्मा कसा आहे? सावडे परब्रह्म आवडे या जीवा.
मनी मन राणी वा घर केले आणि त्यानं आमच्या मनामध्ये घर केल्यामुळे स्थिती अशी निर्माण झाली. अभंग. काय करू साबळे गोविंद काय करू साबळे गोविंद काय करू सावडे गोवित आपे आपलपत मन तेथे. काय स्थिती निर्माण झाली? त्या भगवंतानं आमच्या मनात घर केल्यामुळं आता आमची स्थिती आहे. काय करू सये सावळे गोवित काय करू सये सावळे गोवित. काय काय करावं हा प्रश्न त्या गोपिकांना आहे. आपे आपलपत म्हणत येते. किती प्रयत्न केला ना, घरातली कामं जरी करायची म्हटली तरी त्या भगवंताचीच आठवण येते, भगवंताचंच आठवण येते, भगवंतच आठवतो. मुझे लगी शाम संग प्रीत कि दुनिया क्या जाने भाई क्या जाने भाई क्या जाने मुझे मिल गया मन का मीत कि दुनिया क्या जाने. काय झालं? आना जाना भूल गई मैं, खाना पीना भूल गई मैं, मुझे मिल गया मन का मीत की दुनिया क्या जाने. काय करावं कळत नाही. आता आमच्या करता सर्व काही म्हणजे तो भगवान परमात्मा आहे. कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है, माता पिता भाई बंधु हो, माता पिता भाई बंधु सखाओ हमारा है. कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा. त्याला सोडून आम्हाला काही समजत नाही. एक गोपिका तर म्हणते मी त्याला पाहिलं आणि कामाला निघाली, ऐका माझं सर्व काही विसरली, जे द्यायचं ते राहून गेलं. मी एकच म्हणू लागली, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या कोणी पंखा, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या कोणी तव तव हसती. हा दही दूध सोडलं आणि गोविंद गोविंद म्हणू लागले. कारण या गोविंदाचं आम्हाला असं स्मरण झालंय, अशी स्थिती झालेली. कशी? गोविंद 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 मना लागली छंद, गोविंद ते काया गोविंद ते काया. म्हणून आता काहीच नाही, हे सर्व मन ज्या भगवंताच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे. आम्हाला काहीच त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही, आम्हाला काहीच भान राहिलं नाही. एक तर म्हणे त्याच्या नादाला लागल्यामुळे असं झालं. काय? कंपाडी काजड डोळ्यामध्ये कुंकू, हळदीने माळवट भरले, हळदीने माळवट भरले, मन मोहिले हरी
देवानं पहिलं काही चोरलं असतं तर हरिने माझे हरिले चित्त बार वित्त विसरली. भगवान परमात्म्यानं सर्वात पहिले जर चोरी केली असेल तर ती चित्ताची चोरी केलेली. पण एवढ्यांचं चित्त चोरणारा देव, या देवाचं चित्त एका भक्तानं चोरलं. रोज कृष्णानं असं येऊन उभं राहावं, दीदी एक दादू आहे, हा दादू आहे का, लय गोड असं वाटतं त्यालाच जावाई करून घ्यावं नाही का? एवढं गोड ते पाऊल लय खरंच भाग्यवान आहे ते या वयात कीर्तनाच्या. अच्छा असं आहे का ते? हा मग कंपनी चांगली म्हणल्यावर प्रोडक्ट पप्पा पप्पटल्यो भारी महाराज एवढं भारी. ऐका, माझा भगवान परमात्मा म्हणतो सर्वांचं चित्त मी चोरून घेतलं पण एकानं माझं चित्त चोरून घेतलं, जिचं नाव राधा आहे. भगवान परमात्मा असं ओट्यावर उभे राहील की गोपिकाईच्या, कृष्णा काना ये ना आमच्याकडे, लाला ये ना आमच्याकडे, चॉकलेट देतो, भवरा देतो, गोट्या देतो, आताच्या भाषेत कॅडबरी देतो, नाही नाही किंगडम जॉय देतो, ये ना, तरी येत नाही. पण राधेला येताना पाहिलं की भगवान परमात्म्यानं पटकन ओट्यावरनं खाली उतरावं आणि राधेच्या कमरेवर जाऊन भगवान परमात्म्यानं बसावं. सर्व गोपिका राधेजवळ गेला, राधा अगं तू असं काय केलं याच्याकरता, याला मागच्या एका तासापासून आम्ही म्हणतो आमच्याकडे 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 येत नाही, तुझ्याकडे येतो, असं तू काय केलंय? राधा म्हणते बाई तुम्ही त्याला एक तासापासून देत आहेत, मी सांगू मी काय केलेलं आहे, ऐक मी काय केलेलं आहे. याच लागी ते गेले भोग, याच लागी केले नाना याग, याच लागी अष्टांगाचे योग, याच लागी विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरीची केली ही सूचना, जन्मोजन्मांतरीची केली ही सूचना. बाई मी याला एका जन्माचं नाही जन्मोजन्मीचं दिलेलं नाही. तरी तुम्ही बघा भगवंताची प्रीती जोडण्याकरता जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. बहुत सुकृताची जोडी पुढे मनोनी विठ्ठली, अभंगाची गोडी लागण्याकरता सुद्धा लागली सिया समजला गोडी अभंगाची, लागली सिया समजला गोडी अभंगाची. म्हणायचं का गोड भजन आहे पण हात वरती केलं, हात वरती केल्याशिवाय नाही. हात हात क्या बात आहे. जो हात वरती करणार त्याला त्याच्या शेजारची शप्प बसलेले, पारावर बसलेले सर्वजण एकदा देवा करता. हा कृपा
मागच्या 1 तासापासून तुम्ही जे ऐकताय ते कीर्तन नाही. आता जे तुम्ही 2 मिनिटं केलं ना हे कीर्तन आहे. आणि ओंकार दादा सांगू का, कीर्तनाने माणसाची मनस्थिती, कीर्तनाने माणसाची परिस्थिती कधी बदलत नसते. कीर्तन कशा करता ऐका. कीर्तनाने माणसाची परिस्थिती बदलत नाही. बदललेल्या परिस्थितीला स्थिर राहण्याकरता जी मनस्थिती भेटते ती फक्त कीर्तनातून भेटते. म्हणून कीर्तन आहे. विठ्ठल भगवान परमात्मा राधा म्हणते देवाला मी एका जन्माचं नाही एवढ्या जन्माचं दिलेलं आहे. तेव्हा जाऊन तर राधेपासून भगवान परमात्मा थोडे अलिप्त झालेत आणि राधा दिसनास झाली की मग भगवान परमात्म्यानं राधे करता रडावं. कोणा करता ऐका ना. आपण असं जगलं पाहिजे की लोक आपल्याकरता रडतील यात नवल नाही. आपण असं जगलं पाहिजे की जगाचा बाप आपल्याकरता रडलं पाहिजे तर ते जगणं आहे मायबाप. जगाच्या बापानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं रडावं आणि रडायला लागले की गोपिकांनी यावं, लाला काय झालं तुला, का रडतोस. मग त्यांनी रडता रडता म्हणावं काय झालं सांगू ऐक. काय झालं म्हणे ती राधा आहे ना ती मला सोडून गेली. बरं मग काय झालं, काय केलं तिनं. मग त्यांनी म्हणावं माखन मिश्री, स्वर सोडा वाढवा स्वर. माखन मिश्री खिला कर गई हो मेरी राधा रानी दिल लगा कर गई हो. माखन मिश्री खिला कर गई हो मेरी राधा रानी दिल लगा कर गई हो. काय केलं तिनं, पायल बजा के कहती थी ओ मेरी आंसुओं पे मरती थी ओ नए मोड़ पे दिल चुरा कर गई हो मेरी राधा रानी दिल लगा कर गई हो. माखन मिश्री खिला कर गई हो मेरी राधा रानी दिल लगा कर गई हो मेरी राधा रानी दिल लगा कर गई. अशी ती राधा आहे. आणि मग त्या राधेला सुद्धा देवानं म्हणावं काय, मुझे चरणों से लगा ले. भगवान परमात्म्याने म्हणावं, गोपिकांनी म्हणावं, हा गोपिकांचा भाव आहे. गोपिका म्हणतात त्या देवाला पाहिलं की आम्हाला बाकी काही उमजत नाही. काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे. हे मन फक्त त्याच्या जवळ राहतं. कारण मन हे भगवंताजवळच आहे आणि स्थिर करायचं असेल तर देवाजवळच जा. भगवंताचे पाय आणि भगवंताचं मुख बघितलं तरी आपलं मन स्थिर झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय गोड वर्णन करतात, रूपी जडले लोचन चरणी स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. माझ्या दादाची सिस्टीम गोड आहे म्हणून एवढं गोड चाललेलं आहे आणि आम्हाला आनंद आहे. बाकीच्यांना आनंद आहे, बाकीचे म्हणतात हा राहतो मध्येच ओरडतो, याचं चाललं नेमकं काय. असू द्या, जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. पण ऐका, देवाच्या ठिकाणी हे मन स्थिर होतं. आपे आप लपत मन तेथे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात त्या देवाला पाहिल्यानंतर मला आठवतं बाप रखुमा देवीवरून सावडी प्रतिमा. आणि त्या देवानं काय केलं, मनी मन क्षमा घर केले काय करो सये सावडी गोवित. असा तो देव आहे. एवढं गोड वर्णन त्या देवाचं आहे. अभंगाचं धावता भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला.
उरलेल्या 5-10 मिनिटांमध्ये भगवंताच्या 1-2 लीला बघू आणि सेवेला मात्र पूर्णविराम देऊ. त्याआधी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे चुले चाले मोडायचे, मांडी वाढून बसायचं, हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण म्हणा. विठोबा मोठे झाल्यानंतर रांगायला लागले, रांगता रांगता धरून चालायला लागले, चालता चालता खेळायला लागले. आणि खेळता खेळता भगवान परमात्म्यानं आपले सवंगडी जवळ केले आणि भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना जवळ घेऊन एक एक खेळ खेळावा. केवढं गोड दिसतंय बाळ, तुला डिक्कीत घालूनच नाही तो वा लय गोड आहे. शेंबूड बी गोड आहे बरं का तुझा. भगवान परमात्मा सर्व गोपाळांना घेऊन एका ठिकाणी बसले. चर्चा सुरू झाली. भगवंतांना विचारलं, गोपाळांनो तुम्ही सर्व एवढे बारीक का? प्रत्येकाच्या घरी गायी आहेत, म्हशी आहे, दूध आहे, दही आहे, तूप आहे, लोणी आहे, बारीक का? सर्वांनी सांगितलं, देवा सर्व दही दूध जातं डेअरीला, डेअरीला काही भेटत कुठं भेटत नाही. देव म्हणले ऐका, आपलं असेल तर मागून घ्या. देवा मागून भेटत नाही. म्हणजे ऐका, आपलं असेल तर मागून घ्या आणि मागून जर देत नसेल, अपना है तो मांग के लो और अगर मांगने से भी नहीं दे रहे तो छीन के ले लो, क्योंकि वो अपना है. काश्मीर हमारा था, हमारा रहेगा. दूध मांगोगे तो खीर देंगे और काश्मीर मांगोगे तो बरं झालं तुम्ही चिर देंगे. एक म्हणे उभा चिर देंगे, हो उभा असू द्या. ते कीर्तन वेगळे, काल्याचं कीर्तन वेगळे. आपलं असेल ना छीन केलेलो. भगवान परत म्हणतात देत नाही ना, एक काम करा, आजपासून एक आपण नवीन पार्टी तयार करायची. कुठली? जगातली पहिली पार्टी तयार झाली. कुठली? माखन चोर पार्टी. चुरा चुरा कर माखन खाया. भगवंतानं माखन चोर पार्टी तयार केली. अध्यक्ष भगवान परमात्मा झाले. आणि ऐका, जगातला पहिल्या पार्टीचा पहिला अध्यक्ष, पहिलं दिवाळं त्यानं घरचं काढलं. कुठलं काढलं? खरा पार्टीचा अध्यक्ष तोच जो घरून सुरुवात करतो. पहिलं दिवाळ. नाही तर बोलणं चालणं आमच्यापासून आणि पाहुणाला जेऊ तुमच्यापासून. आमच्याकडे मन आहे अशी. ऐका, भगवान परमात्म्यानं पहिलं घरचं दिवाळं काढलं. चोरी करायला सुरुवात केली. आता गोपाळानं सांगितलं, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोटवरी, पुढे म्हणाल तो वरी, हळूहळू चला कोणी कोणाशी न बोल. ऐका, हळूहळू चालायचं, बोलायचं नाही. आज तुम्हाला पोट भरून देणार. पण ऐका, चोरी करण्याकरता आपल्याला काहीतरी साहित्य लागणार. काय काय लागेल? इकडे 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 बघा. चोरी करण्याकरता वस्त्रगाळ माती लागेल, लहान लहान खडे लागतील, मोठमोठ्या काठ्या लागतील. आणि ते आमच्याकडे त्या काठ्यांना गोखरू म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? सराटे वराटे गोखरूच म्हणता ना? बरं आहे, गोखरू हे लागतील. एक गोपाळ म्हणे, देवा माती कशा करता, दगड कशा करता, काठ्या कशा करता, गोखरू कशा करता? म्हणले ऐका, दगड याच्या करता शिंकी लावलेली दोरी. शिंक कुठे? वरती. मडकी वरती लावली, आपला हात पुरणार नाही. भरलेलं आहे का खाली हे बघण्याकरता दगड घ्यायचं, मडक्याला मारायचं. टनकन आवाज आला. कसा? टनकन, की समजावं मडकं खाली आहे. भटकन आवाज आला की समजावं मडकं भरलेलं आहे. नाहीतरी भरलेलं मडकं वाजत मडक्यानं, भरलेलं मडकं वाजत आणि खाली मडकं वाजल्याशिवाय राहत नाही. ऐका, देव म्हणले ठीक आहे, दगड समजले. काठ्या म्हणे आपले हात पुरणार नाही. काठ्यानं मडकं फोडायचं, दही दूध खायचं. बर, आणि ते दही दूध खाता खाता जर गोपिकेला जाग आली, ती आपल्याला पकडायला धावली,
तर पटकन ती खिशातली वस्त्रगाळ माती काढायची, तिच्या डोळ्यात फेकायची, निघून जायचं. एक गोपाळ आगा होता, तो म्हणे देवा ती जर चष्मा घालून आली तर. देव म्हणे काळजी करू नका, व्यवस्था आहे ना आपल्याकडं, गोखरू आहेत, ते गोखरू खाली टाकायचे, तिच्या पायात रुततील, तिच्या पायात रुतल्यानंतर ती काढेल तोपर्यंत आपण पडून जाऊ. एक गोपाळ म्हणे देवा ती जर चप्पल घालून आली तर. देव म्हणे ही कामं न करण्याचे लक्षण आहे, तुला यायचं असेल तर ये मुकाट्यानं. ते आलं. मग देवाला आता एका गोपाळाने विचारलं, म्हणे देवा तुम्ही स्वतः म्हणतात, कृष्णा तू म्हणतो चला आपण चोरी करू, पण देवा आपल्या शास्त्रपुराणामध्ये कृष्णा असं म्हटलेलं आहे ना की चोरी करणं पाप आहे. चोरी करणं काय? बोला ना बोला, काय पाप आहे? देवापासून चोरी केली सुदाम देवानं, कोणी? सुदाम ब्राह्मणाने. काय झालं महाराज? 18 विश्व दारिद्र्य प्राप्त झालं. देवाचं खाऊ नये, मंदिराचं खाऊ नये, सप्ताचं खाऊ नये, नाही तर किडे पडल्याशिवाय राहत नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून सर्वांचं खायचं, पण देवाचं खायचं नाही. बोवाचं तर अजिबात खायचं नाही. आणि बोवाचं ज्याने खाल्लं त्याचं वाटोळं जाईल. विठाला खाऊ नये. देवा चोरी करणं पाप आहे. देव म्हणले काळजी कशाला करतात? पाप पुण्य माझे हाती, माझ्या हातात आहे ना. तुकोबारांचं वचन विसरलात का तुम्ही? काळजी करू नका. म्हणे देवा चोरी करणं पाप आहे. अरे काळजी करू नका, माझ्याकडे एक मंत्र आहे. तो मंत्र म्हटला की चोरी करणं पाप लागत. बोला ना, चोरी करण्याचं पाप लागत. कुठला मंत्र सांगू का तुम्हाला? नाही पाहिजे? जाऊ दे मग, चला पुढे. देव म्हणू लागला, सांगतो ऐका. देव म्हणू लागला चोरी करताना एक मंत्र म्हणायचा, पाप लागत नाही. कुठला? चोरी झाली ना झाली की त्याच जागेवर 3दा एक मंत्र म्हणायचा. कुठला? कफलम कफलम कफलम. किती मोठी चोरी करा, पाप लागणार. आता उद्या तुम्ही ATM फोडा की बँक फोडा, विके भाऊ काही फोडा, फक्त मंत्र मी दिला एवढं कोणाला सांगू नका. ऐका, चालेल देवा. कफलम कफलम म्हणायचं, चोरी करायला सुरुवात केली. एक एक गाराने त्या ठिकाणी यशोदे मातेकडे जाऊ लागले. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुडी राहावे का जावे. भगवान परमात्मा ऐकत नाही. पण त्या गावात नेमकी एका बाईची मुलगी दिली होती आणि ती मुलीला भेटण्याकरता आलेली होती. तिने गावातलं सर्व प्रकरण पाहिलं आणि गावातल्या राजकारणामध्ये बाहेरच्या माणसांना येऊन ढवळाढवळ करू नाही. ती म्हणू लागली, अगं एवढंसं बांडकसं एवढंसं बांडकसं पोरगं आहे, तुम्हाला आवरत नाही? अरे माझा एक दट्टा पाहिला ना म्हणले, तुझा बाप अजून सुद्धा गार होतो म्हणले, तर एवढंसं बांडकसं पोरं कुठं लागतंय? ही गेली त्या गोपिकांसोबत यशोदामाईच्या घराजवळ आणि कृष्णाला पाहिलं आणि एक पाय पुढं काढला, डोईचा पदर आला कमरेवर. या कमरेवर आला, एक पाय पुढं काढला आणि कृष्णाला पाहिलं. ए कृष्णा, माझ्या मुलीच्या घरी येऊन दाखव, तुझं कंबरडाच मोडते. कृष्णा म्हणले मला चॅलेंज करू नको. एक तर मी कोणाच्या नादी लागत आणि जो माझ्या नादी लागला त्याला मी सोडत नाही. भगवान पर्यंत आणले पेंद्या वाकड्या सुदामा बोबड्या, हिचा घर नंबर गली नंबर पत्ता सर्व लिहून घ्या. भगवान पर्यंत सांगितलं, मावशी आजची चोरी तुझ्याच घरी. रात्र झाली, सर्वांची जेवणं झालीत. 10 वाजले, 10:30, 11 वाजलेत. 11 वाजल्यानंतर 11:30 वाजलेत. त्या बाईनं आपल्या मुलीला सांगितलं. मुलगी म्हणू लागली, आई तू आमच्या गावच्या राजकारणात कशाला पडती? जाऊ दे ना बाई. नाही तुला काय माहितीये तुझ्या आईची पावर? हिचं नाव शांताबाई आहे, पण भांडण केल्याशिवाय राहत नाही अशी शांताबाई आहे. काळजी घाला करते तू. मी भक्ती म्हणली त्याला, येऊ दे. एक काम कर, एक मोठं दांडकं घे, तू पुढच्या बाजूला बस, मी मागच्या बाजूला बसते. बसल्यानंतर तो कृष्ण आला, असा मारायचा, असा चोपायचा की त्याला उठलं गेलं सुद्धा नाही पाहिजे. बरोबर मुलगी पुढच्या दरवाजाला, ही मागच्या दरवाजाला. 11:30 वाजले, 12 वाजले, 1:30 वाजला, 2 वाजले, 2:30 वाजले. इकडे सर्व गोपाळ म्हणू लागले, कृष्णा आज जायचं नाही का चोरी करायला? कृष्णापर्यंत म्हणतो, आजचा चोरीचा टायमिंग चेंज आहे, आज आपण 4 नंतर चोरीला. कारण ऐका, चोर कोणता हो? 12 ते 3च्या मध्ये जो चोरी करतो तो खानदानी चोर. येतं का लक्षात? कितीच्या मध्ये? 12 ते 3च्या मध्ये जो चोरी करतो तो कोण आहे? खानदानी चोर आहे. आणि 12च्या आधी 3च्या नंतर जो चोरी करतो, समजा हा गरजू चोर आहे. कुठला चोर आहे? गरजू. महाराज या गोपिकांनी 3-3:30 वाजेपर्यंत वाट बघितली. देव काही आला नाही. हे दोघंही झोपून गेले. देवाच्या लक्षात आलं, दोघं झोपलेत. देवानं बरोबर 4 वाजता सर्व गोपाळांना घेतलं, तिच्या घरात प्रवेश केला, दही दूध खाल्लं, सर्व गोपाळांना काढून दिलं आणि त्या ज्या मावशीनं चॅलेंज केलं तर त्या मावशी जवळ गेला. आता मावशी धिप्पाळ होती. माझा कृष्ण या आपल्या दादूपेक्षा थोडा मोठा असेल. माझा कृष्णपर्यंत जवळ गेला आणि त्या मावशीला हलवून बघितलं. म्हणे झोप येते, पण म्हणे ही गाढ झोप येते का? नाटक बी करत असेल. मग भगवान परमात्मा तिच्या छातीवर चढला, पोटावर, आणि पोटावर चढल्यानंतर गुदू नाचू लागला. कोण? कृष्ण परमात्मा. खरंच ही झोपलेली की बघायला पाहिजे. आता 4 वाजता झोपलेली, 3:30 वाजता झोपलेली व्यक्ती लवकर उठणार आहे का? नाही. गाढ झोपेत ती मावशी आहे. आणि गाढ झोपेत असताना भगवान परमात्म्यानं काय केलं? तेव्हा चूल होती, मूल होतं, सर्व गोष्टी चांगल्या होत्या. आता चूल राहिली नाही. आता काय आला? गॅस. आमच्याकडे एक ते पद्धत आहे, ओमकार दादा, तुमच्या लग्नात होती की नाही माहिती नाही बा, म्हणजे तुमचं लग्न ताजं झालं म्हणून सांगतो. ऐका, कुठली पद्धत? नवऱ्याच्या म्हणतो नवरदेवाच्या आईला चुलीला पाय लावायला बोलवतात. तुमच्याकडे आहे का पद्धत? आमच्याकडे नाना पद्धत. नाना अशी पद्धत आहे, ऋषिकेश दादा, मुलाची आई
मुलीच्या घरी चुलीला पाय लावायला गेली की एकटे जात नाही, तिच्यासोबत 4 जण असतात. त्या 4 जणांना 5-5 हजाराची साडी घ्यावी लागते, जेवण खावण करावं लागतं. आणि त्यात जर चुकून एखादी गोष्ट कमी राहिली की तिकडे गेल्यावरती मुलीला गांजतात. याला चूल म्हणतात, चुलीला पाय लावणं. मी तर म्हणतो आमच्याकडे ती पद्धत बंदच करायची, पण ती बंद अशी होणार नाही. ती बंद करण्याकरता त्यांना म्हणायचं, कोणाला तुम्ही चुलीला पाय लावायला या, आणि ते चुलीला पाय लावायला आले की चूल बाजूला करायची आणि इलेक्ट्रिक शेगडी पुढे ठेवायची. तिनं पाय लावला की बटन दाबायचं, पद्धतच बंद. ऐका, पण आता चूल राहिली नाही, आता आला गॅस. काय आला बोला ना, काय? और वो गैस का खा करके हो गया गॅस. क्या हो गया गॅस. ऐका, आता गॅस राहिले, पण तेव्हा चूल होती. चुलीवर काळा कुट्ट झालेला तवा. कृष्ण परमात्म्याने एक बोट घेतलं, काळं भरलं, आणि त्या मावशीला इकडनं एक मिशन, एक इकडनं मिशी काढून दिली. हात फिरवला, देव निघून गेला. सकाळ झाली, मुलगी उठली 7 वाजता. आई उठ, पहिली गाडी 8 वाजता आहे, तुला जायचंय. ही गाडी गेली की पुन्हा गाडी नाही. पण आई उठत नाही. आईच्या तोंडावरचं पांघरून बाजूला केलं. जसं बाजूला केलं, डुप्लिकेट मिशा ओरिजिनल दिसायला लागल्या. एवढ्या मोठमोठ्या विनाशजी महाराज की एकेका बाजूला 2-2 निंबू मावतील. ऐकताय ना किती? 2 एवढ्या मोठमोठ्या मिशा. आणि त्या दिसू लागल्या. मग ही रडू लागली, आई गाई उठा गाई. आई म्हणे, कशाला बाबा म्हणजे सकाळी सकाळी काय झालं? नवऱ्यानं मारलं का? नाही ना गाई, ते तर देवासारखे आहेत ना गाई. म्हणे, काय झालं? तुला मिशा फुटल्या ना गाई. आणि एवढं म्हटल्यावर ती उठून बसली. बावरट मूर्ख, काही बोलतीस? कशाला काय बोलतीस? आरसा दाखवला, पाहिल्यानंतर तिला विश्वास बसेना. म्हणे, एका रात्रीतून एवढी मोठी बागायती झाली कशी? कोणतं मटेरियल वापरलं, काय वापरलं? लक्षात येईना. पण करावं काय? आता ती रडू लागली. मुलगी म्हणते, आई रडू नको, मी तुला बोलली होती रिकामे कामं करू नको, तुला 2 दिवस राहायचं जायचं, ऐकलं नाही तू. आता काळजी करू नको, मी जाऊ बापाला बोलवते. तिने पटकन आवाज दिला, हो म्हणले, मला इकडे या. म्हणले, काय? म्हणे, आपल्या नावीदादाकडे जा, आणि नावीदादाकडे जाऊन त्याला सांगा 2-4 वस्तारे घेऊन पटकन घरी या. म्हणे, का बरं? कोणाचं मुंडन, कोणाचं टक्कल, कोणाचं दावं, कोणाचं उत्तर कार्य? म्हणे, काहीच नाही. हे काय काम आहे? नाही काम सांग. म्हणे, या घरात. मधल्या खोलीत बोलवलं, आणि मधल्या खोलीत बोलवलं, आणि तोंडावरचं जे काय म्हणतात त्याला, तुम्ही पदर घेता ना, तो पदर बाजूला केला. जसा पदर बाजूला केला, जावाई बापून सासूबाईला पाहिलं. म्हणे, मामी हा काय गोड दिसता तुम्ही, बाबा, आय लाईक यू मामी. म्हणे, ओ बापू, तुम्ही मजा घ्यायला लागले, काय करावं? सोडवा, काळजी करू नका. आपल्या गावातला नावीदादा पंचक्रोशीमध्ये त्याला तोड नाही. नावीदादाला बोलवलं. नावीदादा म्हणे, किती वस्तारे घेऊ? 4 वस्तारे घ्या. किती? म्हणे, 4 वस्तारे. किती लोकांची टक्कल? 40 लोक आहे. नाही तुम्ही घ्या फक्त. घेतलं नावीदादाला. आपल्या वस्ताऱ्याला आजूबाजूला तोड नाही. आपल्यासारखा नावी पंचक्रोशीत नाही. आपल्याशिवाय गावातली पंगत नाही. आपल्याशिवाय गावातलं कार्य नाही. कोण म्हणतं? नावीदादा म्हणतो. आणि कोण आहे? कोणाचं करायचं? बसवा पटकन, 2 मिनिटात आवरतो कार्यक्रम. असं म्हटल्यानंतर तिकडनं बाहेरून ती मावशी आली आणि नावीदादा समोर बसले. बसल्याबरोबर जसं तोंडावरचा पदर बाजूला केला, नावीदादानं पाहिलं, आणि पाहिल्यानंतर बातच राहिलं. 40 वर्ष झाले दाढी कटिंग करतो, पण असं गिऱ्हाईक अजून पाहिलं नाही. काय म्हणली? अहो म्हणले, माहिती नाही काय. सासूबाईनं हात जोडले, अहो काही करा दादा, मला या संकटातून बाहेर काढा. नावीदादाने, काळजी करू नको, आपल्या वस्ताऱ्याला तोड नाही. नावीदादानं वस्तारा पाजता बोलता पहिला मी शेवट ठेवला. जसा ठेवला, कारकन मोडला. दुसरा तुटला. तिसरा तुटताच नावीदादा डायरेक्ट घरी. जमणार नाही म्हणली, आपलं काम नाही. म्हणजे कोणाचं काम आहे? आजूबाजूच्या बाया जमा झाल्यात. तू कोणाला काही बोलली का? कोणाचं घरचं खाल्लं का? काय केलं? काही नाही. बस मी कृष्णाला बोलली. कोणाला बोलली? बस त्या नंदाच्या कार्ट्याचंच काम आहे, बाकी कोणाचंच नाही. शेवटी तोंडावर पांघरून घेतलं, आणि पांघरून घेतल्यानंतर भगवान परमात्म्याकडे गेली. भगवंताला हात जोडले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, हे देवा, मला या संकटातून बाहेर काढवा. देव म्हणे, परत नाव घेशील का? म्हणे, अजिबात नाही. देवानं ते संकट निवारलं. अशी अनेक संकट देवानं निवारण केली. आता शेवटची गोपिका, तिसरी आली धावोनी, याने गबाई काय केली करणी, याने गबाई काय केली करणी. माझी काळी माझी बेनी, दोघांची गाठ मारुनी, दोघांची गाठ मारुनी, गाठ बाळवनाची सुटेना,
माता म्हणते आता कृष्णा इथं राहायचं नाही, आता निघा गोधने गोधने चारावया जातो शारंग पारी. भगवान परमात्म्यानं गायी घेतल्यात आणि भगवान परमात्मा आपल्या गोपाळांसोबत गायी घेऊन म्हणजे त्या ठिकाणी वनात गेल्यात. गायी चालल्या वनाप्रती, भगवान परमात्मा तिथे गेलेत. भगवान परमात्मा आपल्या कमरेला खोसलेली बासरी काढली, ओटावर लावली आणि बासरी वाजवायला सुरुवात केली. अनेक भाव आहेत कथेच्या माध्यमातून, हे सर्व भाव सांगता येतात. भगवान परमात्म्यानं बासरी वाजवली की ऐकुनी वेणूचा नाद लागला नामाचा छंद. आता बासरी वाजून झाली, आता सर्व गोपाळ म्हणू लागले देवा बोर होत आहे, आता काय करायचं. म्हणजे बोर होत असताना दोनच कामं करायचे, काय एक तर आवरून घ्यायचं, नाहीतर काहीतरी एंटरटेनमेंट करायचं. देव म्हटले एक काम करू, आता तुम्हाला मी काही खेळ शिकवतो. आणि मर्दानी खेळ देवानं शिकवले. कोणते? भगवानचे मर्दानी खेळ. पहिला हमामा पोर. कसा आहे हमामा? हा डावा हात घ्यायचा, उजव्या कानाला लावायचा, मधून हात घालायचा आणि पोरांना टिपायचं, याला म्हणतात हमाम पोरा हमामा. दुसरा विट्टी दांडू खेळतात ना आपण, खेळायचे पहिले, आता खेळत नाही. तिसरा खेळ देवानं खेळला, कुठला? खेळ भवराग खेळा. माझ्या आजीला लय आवडलं. आजी मला घेते ना, विकत घेते ना. प्रॉपर्टी गिपटी आहे का तुझ्या नावावर? आहे मला देजो. नाही उभावर नाही म्हणते, कीर्तन परत हाव मन माय. ऐका देवानं अनेक खेळ खेळलेत. देवानं पुढचा खेळ खेळला, कुठला? खेळत होता चेंडू फडी, चेंडू बुडाला, चेंडू बुडाला ना, यमुना डोई बुडाला ना, यशोदे तुझा गकाला, यमुना डोई बुडाला ना. भगवान परमात्म्यानं कडंबाच्या झाडावर चेंडू पाठवला, त्याचं प्रतिबिंब पाण्यात दाखवलं. भगवान परमात्मा कालियाची खोड बोलण्याकरता मध्ये गेले. भगवान परमात्मा मध्ये गेले, सर्व त्या ठिकाणी यशोदे मातेला सांगण्याकरता गेले. यशोदा माता गोकुळातले सर्व लोक त्या ठिकाणी यमुना माईच्या पात्राजवळ आले, कालिया डोहाजवळ आले. पेंद्या सांगना हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा रे, सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा रे, महत्वाचा भाव आहे का? गाई वासरे हंबरती. भगवंताची एक छोटीशी गाई होती, जिचं नाव गंगी नावाचं वासर होतं. काय नाव होतं? गंगी. भगवान परमात्मा खूप प्रेम करायचे आणि ती सुद्धा भगवंताला एवढी जीव लावायची. भगवान परमात्मा निघून गेले एवढं तिला माहिती पडलं आणि ती सुद्धा रडू लागली. चारा टाकला तर खात नव्हती. प्रेम आपण असं केलं पाहिजे. आता घडलेली घटना आपण बघतोय, ती माधुरी नावाची, माधुरीच नाव आहे ना, माधुरी नावाची हत्तीन महाराज. किती प्रेम आहे. आपण सुद्धा एकमेकावर एवढंच प्रेम केलं पाहिजे. पण आपण प्रेमापासून, आपण प्रेमाची व्याख्याच वेगळी करून टाकली. जिथे कुठलाही प्रकारचा स्वार्थ शिल्लक राहत नाही, त्याला खरं आणि ओरिजिनल प्रेम म्हणतात. ऐका, भगवान परमात्म्यावर त्या गंगेनं प्रेम करावं, तसं आपण आपल्या परिवारावर प्रेम करावं. नाही तुम्हाला प्राण्यांवर याच्यावर त्याच्यावर करतायत, कमीत कमी आपल्या परिवारावर करा. आता 2 दिवसावर खेपून आलेला आहे एक उत्सव, आपल्या हिंदू पवित्र सनातन धर्म संस्कृतीमधला एक मोठा उत्सव आहे. कुठला उत्सव आहे? मोठा सण आहे. कुठला? कुठलं? इसे समझो ना, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरी राखी का मतलब है प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया. पण याच बहिणीनं भावाचं वाटोळं केलं. थोडशा करता, थोड्याशा प्रॉपर्टी करता. नाही नाही महाराज, रक्षाबंधन तुमच्या करताय.
भावानं बहिणीवर आणि बहिणीनं भावावर किती प्रेम असतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रक्षाबंधन आहे मायबाप. म्हणून ऐका, या प्रत्येक येणाऱ्या रक्षाबंधनाला तुम्ही भावाकडे काहीच मागू नका. भावाला फक्त एवढंच म्हणा, तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे आणि कायम तुझी साथ आम्हाला असू दे, बाकी तुझ्याकडनं आम्हाला काही नकोय. तुमचा भाऊ गरीब असेल ना, सांभाळून घ्या. प्रत्येकाची परिस्थिती सारखी राहत नाही मायबाप, आणि देव प्रत्येकाला सारखं ठेवत नाही. तुम्ही किती पैसा कमवा, ऐका, तुम्ही किती पैसा कमवा, तुम्ही जर श्रीमंताच्या घरात गेलात आणि तुम्ही जर श्रीमंत असाल ना, इथं बसलेल्या जेवढ्या माता आहेत, जेवढ्या महिला आहेत इथं बसलेल्या आहेत, या सर्व माझ्या बहिणी आहेत. आहे ना तुमचा भाऊ? हाव की नाही? या सर्व बहिणींना माझं एवढं सांगणं, तुम्ही श्रीमंताच्या घरात गेलात ना, जा तुम्ही श्रीमंत व्हा. अरे तुम्हाला करोडो रुपयाची प्रॉपर्टी तुमच्या पदरात पडो, ही भगवंताकडे प्रार्थना आहे. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या नोटांना अत्तराचा वास नाही आला तरी चालेल, पण तुमच्या श्रीमंतीला घामाचा वास नक्की आला पाहिजे. आणि ज्या श्रीमंतीला घामाचा वास येतो ना, ते श्रीमंत माणसं कधी अभिमानात वाहून जात नाही. आपल्या भावाला आपण सांभाळून घ्या. तो गरीब आहे, त्याच्याकडे काही नाही म्हणून त्याला टाकून देऊ नका. रक्षाबंधनच्या दिवशी बहीण काय असते आणि बहिणीची जाणीव काय असते, माझ्या एवढं कोणाला सांगता येणार नाही. आम्ही भाऊ आहेत, आम्हाला बहीण नाही. पण बहीण नाही म्हणून आजही मला आठवतं, लहानपणी ऋषी दादा शाळेत जायचं तर सर्व पोरांच्या हातावर राख्या असायच्या. एवढा एकच हात असायचा ज्या हातावर राखी नसायची. पहिल्या वर्षी सर्व पोरांनी नावं ठेवली, तुला बहीण नाही, तुला बहीण नाही. पुढच्या वर्षी 100 रुपयाच्या राख्या घेतल्या, स्वतःच्या हातून बांधून घेतल्या. मग शाळेत गेलो, त्याला विचारा बहिणीची किंमत काय असते. म्हणून रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या भावाला ओवाळा, आपल्या भावाला समजून घ्या आणि त्याला आपल्या पदरात घ्या. भावाला एवढाच निरोप द्या, खरं रक्षाबंधन आमच्याकरता काय, ऐका, आमच्याकरता रक्षाबंधन तेच आहे. काय? भावाला सांगा, दादा तू सो या नंदाचा नंदन, कधीच आयुष्यात कोणाला लावू नको फसवणुकीचं चंदन. आणि डोळ्यानं जी स्त्री दिसत असेल ना, तिला बहीण म्हणून कर वंदन. खरंच ही आमच्या करता रक्षाबंधन. विठ्ठला विठ्ठला प्रेम करत राहा. प्रेम करणं महत्वाचं आहे. पण जो प्रेम गली आये नहीं प्रियतम का ठिकाणा क्या जाने, त्यांना काय माहिती प्रेम काय असतं. गायीनं माझ्या देवावर प्रेम केलं, देव मध्ये गेले, काल्याची खोड मोडली, भगवान परमात्मा वरती आले, सर्वांनी देवाला पाहिलं. केशव नयनी तुला पाहिने, पाहुनी नयनी समाधान झाले. देवाला पाहिलं, सर्वांचं समाधान झालं, सर्वांनी जय जयकार केला. बोला गोपाल कृष्ण भगवान की आता खेळ थांबवा, खांदी बार पोटी भूक, काय खेळायचे सुख. देवानं सर्व गोपाळ एकत्र केले. भोडे भाविक गोपाळ पुढे बसवले, ज्ञानी गोपाळ मागं बसवले. भगवान परमात्मा मध्ये उभे राहिले, ज्याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्य करतात. बिब्रद वेणू जठरे पठरे शृंगवेत्रीचे कक्षे वामी बाणमुश्रम करून तत्फलान्य बोलिशुच. आता इथून काल्याच्या कीर्तनाला सुरुवात, अजून 4 तास लागतील. चालेल ना? तुम्हाला चालेल, पण आम्हाला नाही चालणार ना. ऐका, तोच काला जो भगवान परमात्म्याने वाळवंटामध्ये गोपाळांना दिला, तोच काला जो संतांनी वाळवंटामध्ये भक्तांना दिला, साधकांना वारकऱ्यांना दिला, तोच काला ज्या संतांमुळे आपल्याला आज प्राप्त होतोय, त्या संतांचं एकदा नामस्मरण. ज्ञानेश्वर परब्रह्म आवडे अजीवा मनी मन राणेवा घर केले, काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत म्हणत येते यथामत येत अवकाश. तुमचे जवळ मी 1 तास जास्त घेतला. बाबा मला कळालंच नाही, एवढा वेळ झाला. एवढा वेळ करत नाही, मी लय कंजूस माणूस आहे. पण वातावरण लय गोड आहे. तुम्ही एवढे गोड ऐकताय, एवढे गोड बघताय, टकमक बघतोय चांगला. आणि माझ्या पप्पानं गणपती आणला, एवढं गोड बघताय. तुम्हाला सर्वांना चहा पाजावं असं वाटतं. मला फक्त चहा पिण्याकरता विके झाला, तुम्हाला आपल्या घरी यावं लागेल बुवा. आणि 1 किलो साखर आणि 1 किलो चहा पत्ती तुमची, पाणी आणि गॅस आपला, कोरा पिऊ आपण. म्हणून तुम्ही सर्व गोड बसलात. तुमचे खूप कोटी कोटी धन्यवाद. जेवढे महिला मंडळ कीर्तना करता आले, त्या सर्व देव्या पुरुष मंडळी देव, जे वटेवर बसून ऐकतायत ते महादेव, आणि जे झोपून गेले ते भद्रा मारुती. या सर्वांच्या चरणावर पुन्हा एकदा विनम्र भावने अभिवादन करतो. या कीर्तना करता उपस्थित असणारी वैष्णवगुणीजन, ऋषिकेश दादा असतील, अविनाशजी महाराज असतील, बाकी समस्त टाळकरी परिसरातून आलेले आमचे कल्पेश दादा असतील,
ओमकार दादा असतील दोघं चोपदार, आणि त्यातल्या त्यात आज कीर्तनाला कृष्णाकरण जे करतायत. महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्त्वाचं यूट्यूब चॅनल, महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याकरता हळाचं काळं रक्ताचं पाणी करून जे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करतात, असं आमचे जीवाभावाचे असणारे परमश्रद्धेय राघव यूट्यूब चॅनल याचे जनक दादा या ठिकाणी उपस्थित. दादांना कोटी कोटी धन्यवाद. त्याच पद्धतीनं अजून एक चॅनलवाले आमचे शेरभक्तपरायण माऊलीचा दास. वा वा, आम्ही सुद्धा माऊलीचे दास आहोत बरं का. माऊलीचा दास यूट्यूब चॅनल, या दोघंही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त फॉलोअर्स वाढवा, एवढंच तुम्हाला सांगेल. याच ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा आमच्या साऊंड सिस्टीमवाले दादांसाठी कोटी कोटी तुम्हाला धन्यवाद, साधुवाद. भगवान आपका भला करे. याच्यापेक्षा मोठं मिक्सर येऊ, त्याच्यापेक्षा अजून मोठं मिक्सर हो, एवढं मोठं मिक्सर हो की देव तुम्हाला 4-4 हात देऊ, म्हणजे अजून जोडी देऊ, बाकी काही नाही. सुंदर असे साऊंड सिस्टीम. सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. नाही आता अभंग होईल. हंडीचा अभंग झाल्यानंतर प्रसाद सर्वांना जागेवर भेटेल. काही सूचना असतील त्या सूचना दिल्या जातील. त्यानंतर मात्र सर्वांनी इथून पलायन करायचंय. विठ्ठल जय शिंके लाविले दुरी मोते घाचे दिवरी महापिता दारा जाने दोणी का पुरा मने हाथी ठोका